हॅलो माय डिअर फ्रेंड्स, आज आपण पाहतोय 11th स्टँडर्ड बायोलॉजी लेसन नंबर 3 दॅट इज किंगडम प्लांटे. सो लेट अस स्टार्ट. किंगडम प्लांटे हा चॅप्टर पाहण्याआधी आपण ऑलरेडी सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पाहिलेला आहे, ज्यामध्ये किंगडम प्लांटे काय आहे, त्याचे मेन कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत याबद्दल ऑलरेडी आपण थोडीशी इन्फॉर्मेशन कलेक्ट केली आहे. आता आपण तीच इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये पाहणार आहोत किंगडम प्लांटे या चॅप्टरमध्ये. चॅप्टर पाहण्याआधी सुरुवातीला काही प्रश्न विचारलेले आहेत की आपण प्लांट्सला प्रोड्युसर्स असं का म्हणतो, कारण प्लांट्स स्वतःचं फूड स्वतः तयार करतात बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की डिफरन्सेस बिटवीन सब किंगडम्स, क्रिप्टोगॅम्स अँड फेनेरोगॅम. तर या दोघांबद्दल तुम्हाला डिफरन्सेस लिहायचे आहेत, बट सध्या तरी आपण हे चॅप्टरच्या शेवटी पाहणार आहोत, कारण चॅप्टरमध्ये ऑलरेडी आधी आपल्याला हे शिकावं लागेल की फेनेरोगॅम्स काय असतं आणि क्रिप्टोगॅम्स काय असतं. सो पहिल्यांदा आपण हे दोघं शिकून घेऊया आणि मग याचे डिफरन्सेस आपण तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी पाहायला मिळतील. ओके. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे डिफरन्शिएट बिटवीन थॅलोफाइट्स अँड ब्रायोफाइट्स. हे पण तुम्हाला चॅप्टरच्या शेवटी पाहायला मिळेल. आणि गिव्ह एनी 2 एक्झाम्पल्स ऑफ टेरिडोफायटा. हे पण तुम्हाला टेरिडोफायटा जेव्हा आपण शिकू त्याच्यानंतर पाहायला मिळेल. सो फर्स्ट ऑफ ऑल किंगडम प्लांटेबद्दल आपण या चॅप्टरमध्ये थोडक्यात इंट्रोडक्शन पाहणार आहोत. जसं की दुसऱ्या चॅप्टरमध्ये आपण पाहिलं की जेव्हा आपण ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन करतो, तर क्लासिफिकेशन करत असताना आपण एक प्रॉपर क्रायटेरिया फॉलो करतो. जसं की पहिल्यांदा आपण किंगडम पाहतो, किंगडमनंतर आपण त्याचं सब किंगडमनंतर डिव्हिजन किंवा फायलम. तर अशा सगळ्या गोष्टी आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. कोणाशी निगडीत? प्लांट्सशी निगडीत. ओके. सो आता प्लांट्समध्ये डिव्हिजन असतात, फायलम नसतात. ओके. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की किंगडम प्लांटे इज फर्दर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स लाईक ॲब्सेन्स ऑर प्रेझेन्स ऑफ सीड्स. मग किंगडम प्लांटेमध्ये जे काही सगळे प्लांट्स येतात त्यांचं क्लासिफिकेशन कशाच्या आधारे केलं जातं, काय क्रायटेरिया आहे, तर एकतर त्यांच्यामध्ये सीड्स प्रेझेंट आहेत की नाहीत. जर सीड्स प्रेझेंट असतील त्यांचं वेगळं डिव्हिजन आहे, त्यांचा वेगळा सब किंगडम आहे. सीड्स प्रेझेंट नसतील त्यांचे वेगळा ग्रुप आहे. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे वॅस्क्युलर टिश्यू. आता हे वॅस्क्युलर टिश्यू कोण आहेत, तर वॅस्क्युलर टिश्यू म्हणजे कंडक्टिंग टिश्यू, म्हणजेच कोण? झायलेम आणि फ्लोएम. झायलेम जे की वॉटर ट्रान्सपोर्ट करतं आणि फ्लोएम जे की फूड ट्रान्सपोर्ट करतं. ओके. सो प्लांट्समध्ये 2 प्रकारचे टिश्यूज असतात, त्याला आपण कंडक्टिंग टिश्यू म्हणतो, झायलेम आणि फ्लोएम, आणि त्या सगळ्यांना एकत्रित वॅस्क्युलर टिश्यूज असं म्हटलं जातं. आता वॅस्क्युलर टिश्यूज पण काही प्लांट्समध्ये प्रेझेंट असतात, काहींमध्ये नसतात. मग याच्या आधारावरती पण क्लासिफिकेशन केलेलं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की डिफरन्सिएशन ऑफ प्लांट बॉडी. डिफरन्सिएशन म्हणजे काय की काही प्लांट्सच्या बॉडीमध्ये रूट्स प्रेझेंट असतात, स्टीम प्रेझेंट असतात, तर काही प्लांट्सच्या बॉडीमध्ये रूट्स, स्टीम, लिव्ज असं काही प्रेझेंट नसतं, म्हणजे त्यांना कोणतेही ॲक्च्युअल बॉडी पार्ट्स त्यांच्या बॉडीमध्ये नसतात. तर अशा प्रकारे त्यांचं क्लासिफिकेशन केलं जातं. एक तर सगळे बॉडी पार्ट्स असणारे आणि दुसरं म्हणजे बॉडी पार्ट्स नसणारे. ओके. सो आता फर्स्ट ऑफ ऑल आपण बेसिक क्लासिफिकेशन पाहणार आहोत सब किंगडमच्या आधारे. किंगडम कोणता आहे? प्लांटे. सब किंगडम्स कोणते आहेत? फेनेरोगॅम्स अँड क्रिप्टोगॅम्स. फेनेरोगॅम्समध्ये हा जो फेनेरोगॅम शब्द आहे कसा तयार झाला आहे? फेनेरोस आणि गॅम्स मिळून. ओके. आता या ठिकाणी गॅम्स म्हणजे काय, तर त्याला आपण मॅरेज किंवा सीड्स किंवा सेक्शुअल ऑर्गन्स असं म्हणू शकतो, आणि फेनेरोस म्हणजे व्हिजिबल. मग आता फेनेरोगॅम्स या सब किंगडममध्ये जे काही प्लांट्स येतात त्यांचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स किंवा त्यांचे सीड्स किंवा सेक्शुअल ऑर्गन्स हे व्हिजिबल असतात. ओके. आणि त्याबरोबरच हे कसे सीड प्रोड्युसिंग प्लांट्स आहेत. ओके. म्हणजे यांच्यामध्ये व्हिजिबल सीड्स प्रेझेंट असतात आणि हे सीड प्रोड्युसिंग प्लांट्स आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की त्यांच्यामध्ये स्पेशल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर्स असतात, ते व्हिजिबल असतात कारण याच्या नावामध्येच ते आहे. ओके. आफ्टर दॅट दुसरा प्रकार आहे तो म्हणजे क्रिप्टोगॅम्स. क्रिप्टोगॅम्स हा जर आपण शब्द पाहिला तर ॲक्च्युअली याचा प्युअर शब्द जो आहे तर तो केवरून स्टार्ट होतो, क्रिप्टोस. क्रिप्टोस म्हणजे काय? हिडन, आणि गॅमोस म्हणजे मॅरेज किंवा ज्याला आपण व्हिजिबल सेक्शुअल ऑर्गन्स म्हणू शकतो तर ते. तर याच्यामध्ये व्हिजिबल नसतात, याच्यामध्ये कसं असतात? हिडन असतात, आणि याच्यामध्ये कसे होते? व्हिजिबल होते. ओके. सो याच्यामध्ये हिडन सेक्शुअल ऑर्गन्स असतात आणि ह्यांच्यामध्ये सीड्स प्रोड्यूस होत नाही, त्यांच्यामध्ये स्पोर्स प्रोड्यूस होतात. स्पोर्स म्हणजे काय ते पण आपण पुढे बघणार आहोत. तर याच्यामधला डिफरन्स आपण पाहतोय. तुम्हाला मगाशी प्रश्न विचारला होता की फेनेरोगॅम्स आणि क्रिप्टोगॅम्समध्ये काय डिफरन्स आहे, तर तो तुम्हाला फर्स्ट पॅराग्राफमध्येच पाहायला मिळेल. डिटेलमध्ये आपण पुढे पाहणार आहोत. ओके. पहिला पॉईंट तर हा आहे की यांच्यामध्ये सीड्स प्रेझेंट असतात किंवा हे सीड्स प्रोड्युसिंग आहेत. दुसरा पॉईंट असा आहे की यांच्यामध्ये सीड्स नसतात. ओके. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट असा आहे की यांच्यामध्ये सेक्शुअल स्ट्रक्चर्स व्हिजिबल असतात. आणि जर आपण क्रिप्टोगॅम्समध्ये पाहिलं तर ते रिप्रोड्यूस करतात सेक्शुअली बाय गॅमेट्सच्या मदतीने ते सेक्शुअली रिप्रोडक्शन करतात, बट त्यांचे जे सेक्स ऑर्गन्स असतात तर ते हिडन असतात. ओके. सेक्स ऑर्गन्स इझिली पाहायला मिळत नाहीत. सो 2 पॉईंट्स आहेत. एक तर हे सीड प्रोडक्शन करतात, हे सीड प्रोडक्शन करत नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे यांच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर व्हिजिबल आहे, यांच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर हिडन आहे. ओके. सो अशा पद्धतीने हे 2 डिफरन्सेस तुम्ही वापरू शकता लिहिण्यासाठी.
आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण पाहतोय पुढचा पॉईंट. याच्यामध्ये तुम्हाला एक फ्लो चार्ट आहे आणि ज्या फ्लो चार्टच्या मदतीने तुम्ही पूर्ण किंगडम प्लांट एकत्र क्लासिफाय करू शकता, एकत्र पाहू शकता. सो पहिल्यांदा जर आपण पाहिलं या ठिकाणी पहिलं आहे ते म्हणजे क्रिप्टोगॅम्स, दुसरं आहे ते म्हणजे फेनेरोगॅम्स. क्रिप्टोगॅम्समध्ये 2 पार्ट्स पडतात, एक तर ज्यांच्यामध्ये वॅस्क्युलर टिश्यूज आहेत असे आणि दुसरे म्हणजे ज्यांच्यामध्ये वॅस्क्युलर टिश्यूज नाहीत असे. असणाऱ्यांना आपण म्हणणार आहोत वेस्क्युलर प्लांट्स आणि ज्यांच्यामध्ये वेस्क्युलर टिश्यूज नाही आहेत त्यांना आपण म्हणणार आहोत नॉन वेस्क्युलर प्लांट्स. वेस्क्युलर टिश्यूज म्हणजे काय हे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे. आता नॉन वेस्क्युलरमध्ये कोण कोण येतं? थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा. आता या ठिकाणी फायटा म्हणजे काय? प्लांट्स. ओके, आणि हे सगळं आपण प्लांट्सबद्दल पाहतोय म्हणून यांची नावं पण फायटा, फायटो वगैरे अशी असणार आहेत. ओके, सो आता थॅलोफायटा या शब्दाचं मिनिंग तुम्हाला थॅलोफायटा जेव्हा मी सांगेन त्या पॅरेग्राफमध्ये पाहायला मिळेल. आता जर आपण पाहिलं तर जेव्हा प्लांट्स सुरुवातीला अस्तित्वात होते तेव्हा ते जे सुरुवातीला अस्तित्वात असणारे म्हणजे जेव्हा पृथ्वीवरती आता नवीन नवीन प्लांट्स आले होते त्या काळामध्ये जे प्लांट्स होते तर ते सगळे थॅलोफायटा या ग्रुपमधले होते. त्यानंतर हळूहळू त्यांच्यामध्ये इव्हॉल्युशन झालं, हळूहळू ते डेव्हलप झाले, थोडे ॲडव्हान्स झाले आणि त्याच्यानंतर आले ते म्हणजे ब्रायोफायटा. आता हे जे थॅलोफायटा होते तर ते फक्त आणि फक्त पाण्यामध्ये राहू शकत होते, त्याला जमिनीवर जगू शकत नव्हते, ते फक्त पाण्यामध्ये उगवायचे. ओके, आणि सोबतच यांना बॉडी पार्ट्स म्हणजे लीव्ज किंवा स्टेम किंवा रूट्स असे काही सेपरेट बॉडी पार्ट्स नव्हते. त्यांचे सगळे बॉडी पार्ट्स असे रूट्स दिसतीलच किंवा स्टीम दिसेलच किंवा लीव्स दिसेलच, फ्लावर्स वगैरे असं काही यांच्यामध्ये नव्हतं. त्याच्यानंतर आहे ब्रायोफायटा. ब्रायोफायटा हे कसे होते? थोडेसे इव्हॉल्व झाले. इव्हॉल्व म्हणजे काय? थोडे डेव्हलप झाले. म्हणजे ते थोडंसं जमिनीवरती म्हणजे जी दलदलीची जमीन असते ना ज्यामध्ये पाणी आणि जमीन दोन्ही पण असतं तर अशा ठिकाणी ते राहू शकत होते. ओके, आणि याच्यामध्ये थोडेसे म्हणजे एवढे पण ऑर्गन्स डेव्हलप झाले नव्हते जसं की त्याला आपण म्हणतो रूट लाईक असेल किंवा स्टीम लाईक असेल, म्हणजे ॲक्च्युअल स्टीम नाही पण स्टीम लाईक. आफ्टर दॅट वेस्क्युलर प्लांट्स. वेस्क्युलर म्हणजे याच्यामध्ये जर वेस्क्युलर टिश्यूज आहेत तर ऑब्वियसली याच्यामध्ये येणारे जे काही ग्रुप्स आहेत त्यांना स्टीम आणि रूट्स वगैरे असायला पाहिजेत कारण तरच वेस्क्युलर टिश्यूज काम करणार. तर एक्झॅक्टली टेरेडोफायटा हा जो ग्रुप आहे यांच्यामध्ये जे ऑर्गॅनिझम्स किंवा जे प्लांट्स आहेत तर त्या प्लांट्सला स्टीम किंवा त्याबरोबर फर्न्स, त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे एक फर्न्स नावाचं, लीव्ज वगैरे हे सगळं या प्लांट्सला आहे टेरेडोफायटामधल्या. ओके, सो इथपर्यंत झाली थोडीशी डेव्हलपमेंट. आफ्टर दॅट क्रिप्टोगॅम्स नंतर आले फेनेरोगॅम्स, पूर्ण डेव्हलप झालेले प्लांट्स. याच्यामध्ये पण 2 प्रकार आहेत आणि याच्यामधले सगळे वेस्क्युलर आहेत, सगळ्यांना स्टीम, लीव्ज वगैरे वगैरे सगळं काही आहे. सो याच्यामध्ये 2 प्रकार पडतात, जिम्नोस्पर्म्स, एन्जिओस्पर्म्स. जिम्नोस्पर्म्स काय आहे, एन्जिओस्पर्म्स काय आहे हे आपण त्या पॅरेग्राफमध्ये पुढे पुढे गेल्यानंतर पाहणार आहोतच. आता जर आपण पाहिलं एन्जिओस्पर्म्स हा जो ग्रुप आहे तर हा परत 2 सबग्रुप्समध्ये डिवाइड केला जातो, डायकॉटिलेडन, मोनोकॉटिलेडन. ओके, आणि एवढंच क्लासिफिकेशन आहे. ओके, ॲनिमल क्लासिफिकेशनपेक्षा प्लांट क्लासिफिकेशन खूप लिमिटेड आणि खूप छोटं आहे त्याच्या कंपॅरेटिव्हली. सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर डायकॉटिलेडन म्हणजे काय आणि मोनोकॉटिलेडन म्हणजे काय ते आपण आता थोडक्यात बघूया. डाय म्हणजे काय? 2, मोनो म्हणजे काय? 1, आणि कॉटिलेडन म्हणजे काय? तर अँजिओस्पर्म्समध्ये जे काही प्लांट्स येतात त्यांचे सीड्स एकतर सिंगल असतात, म्हणजे तुम्ही मका पाहिला असेल, मका कसं असतं मेज अशा पद्धतीने एकच त्याला सिंगल सीड असतं. आणि जर तुम्ही दुसरं पाहिलं असेल एखादी डाळ, ओके, कुठली पण एखादी डाळ असेल तर त्या डाळचे असे दोन तुकडे आपल्याला पाहायला मिळतात. ओके, सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे कसे आहेत? 2 तुकडे आहेत किंवा 2 पार्ट्स आहेत एका डाळीचे, आणि हा जो मका आहे तो सिंगल आहे. म्हणजेच जे सिंगल असणार आहेत ज्यांना त्यांचे 2 पार्ट्स होऊ शकत नाहीत असे जे सीड्स आहेत ते येणार आहेत मोनोकॉटिलेडनमध्ये, आणि ज्यांचे 2 पार्ट्स होऊ शकतात असे जे 2 पार्टमध्ये डिवाइड होणारे सीड्स असलेले प्लांट्स आहेत तर ते येणार आहे डायकॉटिलेडनमध्ये. यांच्यामध्ये अजून एक पॉईंट येऊ शकतो डिफरन्सिएशनसाठी, जसं की डायकॉटिलेडनमध्ये जे काही सगळे प्लांट्स येतात, आता हे तर झालं की सीड संदर्भात आपण पाहिले की त्यांचे सीड 2 पार्टमध्ये डिवाइड होतात नाही होतात त्याच्यावरून आपण डिफरन्सिएशन करू शकतो. पण अजून एक क्रायटेरिया आहे तो असा की हे जे डायकॉटिलेडनमधले प्लांट्स असतात त्यांचे रूट्स हे टॅपलाईक असतात. टॅपलाईक म्हणजे कसं? एक रूट मोठा आणि बाकीचे थोडे असे असतात, त्याला ब्रांच्ड असतात. ओके, हे याला काय म्हणतो आपण? टॅपलाईक म्हणतो. आणि दुसरं जर आपण पाहिलं तर मोनोकॉटिलेडस मध्ये असणारे जे काही प्लांट्स असतात तर त्यांचे रूट्स फायबरस असतात. फायबरस म्हणजे कसे? सपोज की हे प्लांटचं स्टीम आहे त्याच्या खाली असे रूट्स असणार, म्हणजे यांच्यामध्ये एक कॉमन रूट आणि त्याला ब्रांच्ड असं नाही आहे, हे सगळे रूट्स असे फायबरसारखे पसरलेले असणार. ओके, तर हे 2 प्रकारे पण अजून क्लासिफिकेशन आपण यांच्यामध्ये डिफरन्सेस फाइंड आउट करू शकतो. ओके, सो हे होते एक थोडक्यात रिकॅप की आपण काय काय शिकणार आहोत. आता आपण पाहणार आहोत ॲक्च्युअल क्रिप्टोगॅम्सबद्दल या व्हिडिओमध्ये. क्रिप्टोगॅम्समधलं आपण पहिला पाहणार आहोत दॅट इज डिव्हिजन थॅलोफायटा. थॅलोफायटामध्ये अजून बरेचसे ग्रुप्स आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ब्रायोफायटा पाहणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. पहिल्यांदा थॅलोफायटाला थॅलोफायटा असं का म्हटलं जातं, या ऑर्गॅनिझमचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.
सो थॅलोफायटामध्ये जे काही ऑर्गॅनिझम्स येतात ते कसे असतात, थॅलॉइड. ओके, ते थायलॉइड असतात, म्हणूनच या फायटाला किंवा या डिव्हिजनला थॅलोफायटा असं नाव पडलं. थॅलॉइड म्हणजे काय, त्यांना स्वतःचे असे कुठलेही स्टीम किंवा लीव्स किंवा रूट्स असं स्वतःचं काही नसतं. स्वतःचं म्हणजे काय, काही प्लांट्स जे असतात तर ते दुसऱ्यावरती डिपेंड राहतात. थॅलोफायटामधले काही प्लांट्स स्वतःचं जीवन स्वतःही जगू शकतात, बट ते असे त्यांना वेगवेगळे पार्ट्स नसतात. मग ते कसे जगणार, तर ते फोटोसिंथेसिस करून स्वतःचं फूड तयार करू शकतात. ओके, आणि म्हणून त्यांना भलेही पार्ट्स नसतील, स्टीम आणि लीव्स वॉटेवर हे नसलं तरी पण ते स्वतः पण इंडिपेंडेंटली जगू शकतात आणि काही डिपेंडंट असतात इतरांवरती. ओके, सो फर्स्ट आहे की मेंबर्स आर मोस्टली एक्वेटिक. याच्यामध्ये जे काही मेंबर्स असतात ते मोस्टली एक्वेटिक असतात, कारण त्या काळामध्ये जेव्हा सुरुवातीला प्लांट्स या पृथ्वीवरती आले होते तर तेव्हा ते सगळे पाण्यामध्ये राहणारेच होते. ओके, आता या एक्वेटिक्समधले काही असेही होते की जे इतर ऑर्गॅनिझम इथे वापरते. याचा अर्थ काय, फक्त ॲनिमल्स नाही तर ऑर्गॅनिझम्समध्ये प्लांट्स पण येतात. ओके, सो या लेसनमध्ये जेव्हा मी ऑर्गॅनिझम शब्द वापरेल तेव्हा तो फक्त प्लांट्ससाठी असणार आहे. ओके, सो आता काही जे प्लांट्स असतात तर ते एपिफाइट्स असतात. एपिफाइट्स म्हणजे काय, तर ते दुसऱ्या प्लांटच्या बॉडीवरती ग्रो होतात. दुसरा प्लांट म्हणजे काय, जे फुल वेल डेव्हलप्ड आहे, ज्याच्याकडे स्वतःचे पार्ट्स आहेत, अशा प्लांटच्या बॉडीवरती थॅलोफायटामधले प्लांट्स डेव्हलप होतात. ओके, म्हणजे दुसऱ्यावरती ते जगतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सम ग्रो सिम्बायोटिकली. सिम्बायोटिकली म्हणजे काय, आपण प्रिव्हियस चॅप्टरमध्ये पाहिलं होतं की अल्गे आणि फंगाय कसे राहतात, सिम्बायोटिकली राहतात. सिम्बायोटिक राहतात म्हणजे काय, तर आता हा जो अल्गी आहे आणि हा जो फंगाय, सपोज की ए वाला अल्गी एफ वाला फंगाय. आता अल्गे काय करतं, स्वतःचं फूड स्वतः तयार करतं, बरोबर, आणि फंगायला स्वतःचं फूड स्वतः तयार करता येत नाही. मग हे दोघं एकत्र राहतात आणि त्याला आपण म्हणतो लायकेन किंवा लायचेन. आता हे दोघं जेव्हा एकत्र राहतात तेव्हा हे जे अल्गा आहे ते फूड तयार करून फंगायला न्यूट्रिशन देतं आणि हे फंगाय जे आहे ते स्वतः अल्गेला प्रोटेक्शन देतं. म्हणजे या दोघांच्या पण नीड्स कंप्लीट होत आहेत. म्हणजे अशाच पद्धतीने काही प्लांट्स एक दुसऱ्यांसोबत समझोता करून स्वतःच्या नीड्स पूर्ण करण्यासाठी असे एकत्र राहतात. ओके, त्याला म्हणतो आपण सिम्बायोटिकली. अँड एपेझॉइक. एपेझॉइक म्हणजे काय, की असे काही ऑर्गॅनिझम्स असतात, ऑर्गॅनिझम्स म्हणजे असे काही प्लांट्स असतात ग्रोईंग ऑर लिव्हिंग नॉन पॅरासिटिकली ऑन द एक्सटेरियर ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. म्हणजेच असे काही प्लांट्स असतात की जे इतर प्लांटच्या बॉडीवरती राहतात खरं, पण त्यांच्यावरती फूडसाठी डिपेंड नसतात. ओके, असे काही हे छोटे छोटे प्लांट्स असतात की जे इतर ऑर्गॅनिझमच्या किंवा इतर मोठ्या मोठ्या प्लांट्सच्या बॉडीवरती राहतात, पण ते त्यांच्यावरती फूडसाठी वगैरे डिपेंड नसतात. ओके, पॅरासिटिकली म्हणजे पूर्णतः डिपेंड असणं, नॉन पॅरासिटिकली म्हणजे डिपेंड नसतात. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ॲक्वेटिक अल्गे. ॲक्च्युली हा याच्या पुढेच पॉईंट आहे, चुकून खाली गेला आहे. तुम्ही याचे नोट्स वगैरे पाहिजे तर स्क्रीनशॉट काढू शकता. सो नेक्स्ट आहे ते म्हणजे ॲक्वेटिक अल्गे ग्रो इन मरीन ऑर फ्रेश वॉटर. आता याच्यामध्ये सगळे अल्गे येतात. अजून एक पॉईंट सांगते की थॅलोफायटामध्ये सगळे अल्गे येतात. अल्गे म्हणजे काय, सगळं शेवाळ येतं. ओके, आणि त्या शेवाळाचे पण बरेचसे प्रकार आहेत. रेड अल्गे असतं, ग्रीन अल्गे असतं, ब्राऊन अल्गे असतं. ते सगळं आपण याच्यामध्ये या डिव्हिजनमध्ये पाहणार आहोत. सो हे जे अल्गे आहेत तर ते सगळे मरीन वॉटरमध्ये राहतात किंवा फ्रेश वॉटरमध्ये राहतात. ओके, मोस्ट ऑफ देम आर फ्री लिव्हिंग वाईल सम आर सिम्बायोटिकली. फ्री लिव्हिंग म्हणजेच काय, ते आरामात म्हणजे कोणावरतीही डिपेंडंट नाही आहेत, कुठेही ते फिरू शकतात असे पण असतात. कुठेही फिरू म्हणजे कुठेही उगवू शकतात, फिरू शकत नाहीत, कुठेही उगवू शकतात असे असतात. ओके, आणि काही सिम्बायोटिकली म्हणजे एक दुसऱ्यांसोबत राहतात, मग अशी दिलेल्या फंगाय आणि अल्गेच्या एक्झाम्पलप्रमाणे. नेक्स्ट आहे प्लांट बॉडी इज थॅलॉइड. थॅलॉइड म्हणजे स्वतःचे लिव्ज, स्टीम वगैरे असं काही नसतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे असे असे ऑर्गन्स असतात बट ते रूट्ससारखे रूट्स नसणार, म्हणजे दुसऱ्या कशा तरी प्रकारचे रूट्स असणार. लीव्जसारखे लीव्ज नसणार. ओके, लीव्जसारखे असू शकतात पण एकदम लीव्ज नसणार. ओके, म्हणजे जसं की आपण म्हणतो ना स्टीम लाईक स्ट्रक्चर आहे. स्टीम लाईक म्हणजे काय, स्टीमसारखं काहीच आहे पण जी कामं स्टीम करतं ते स्टीम लाईक करेलच असं नाही. आपण म्हणतो लीव्जसारखं आहे म्हणजे काय, लीव्ज लाईक आहे पण जी कामं लीव्ज करतं ते कामंही करेलच असं नाही. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की दे मे बी स्मॉल. आता हे स्मॉल असू शकतात, युनिसेल्युलर असू शकतात, मायक्रोस्कोपिक म्हणजे नेकेड आईने पाहू शकणार नाही असे. जसं की त्याचं एक्झाम्पल आहे कोलेरा. कोलेरा जे की सगळ्यात छोटंसं प्लांट आहे, एकदम सगळ्यात युनिसेल्युलर प्लांट आहे जे की आपण उड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. नॉन मोर्टाईल आहे. मोर्टाईल याचा अर्थ ते स्वतः हालचाल करू शकत नाही, एकदम स्तब्ध असतं, ते हालचाल नाही करत, कोणतीही मुवमेंट शो करत नाही. ओके, त्याला आपण नॉन मोर्टाईल म्हणणार. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे क्लेमॅडोमोनस मोर्टाईल आहे, हालचाल करणारा आहे. ओके, दे कॅन बी मल्टीसेल्युलर अनब्रांच्ड फिलामेंटस लाईक स्पायरोगायरा और ब्रांच्ड फिलामेंटस लाईक कारा.
आता जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये जे काही ऑर्गॅनिझम असतात युनिसेल्युलर असतील, स्मॉल असतील, मायक्रोस्कोपिक असतात, तर काही प्रचंड मोठे असतात. ओके, म्हणजे सगळ्या प्रकारची व्हरायटी तुम्हाला थॅलोफायटामध्ये पाहायला मिळणार आहे. काही मल्टीसेल्युलर असतात, अनब्रांच्ड म्हणजे काय सुटे असतात, तर काही फिलामेंट्स म्हणजे काय थ्रेड लाईक स्ट्रक्चर असतं. तुम्ही स्पायरोगायरा पाहिलं असेल. लेट मी शो यू. स्पायरोगायराची इमेज आय थिंक सो की आहे इथे कुठेतरी. हां, या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर हा काय आहे, स्पायरोगायरा. तर अशा पद्धतीने याच्यामध्ये तुम्ही जर पाहिले तर फिलामेंट्स वगैरे प्रेझेंट असतात. ओके, जसं की इथे पाहू शकता तुम्ही कुठेतरी. तुम्हाला पुढे दाखवेन मी आलं तर ते स्ट्रक्चर. ओके, हां. सो आता आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फिलामेंटस लाईक कारा. आता जर तुम्ही कारा पाहिलं तर कारा इथे होतं. लेट मी परत एकदा मागे जाऊया आपण थोडंसं. हां, हे जे आहे काराचं स्ट्रक्चर आहे, याला फिलामेंट्स आहेत. इथे जर तुम्ही पाहिलं तर हे काय छोटे छोटे फिलामेंट्स. ओके, सो हे सगळे फिलामेंट्स आहेत. तुम्ही म्हणाल की मगाशी सांगितलं ह्यांना ब्रांच वगैरे काही नसतात, हे यांना रूट्स किंवा स्टेम असं काही नसतं. तर तुम्ही जर पाहिलं तर हे स्टेम किंवा रूट्स नाही आहेत. हे काय आहे, स्टेम लाईक, रूट्स लाईक असे काहीसे स्ट्रक्चर असतात. म्हणजे जी कामं स्टेम करेलच ते हे करणार असं नाही. ओके, पण स्टेम लाईक, रूट लाईक्स जर आपण पाहिलं तर ते असू शकतात, असतीलच असं नाही. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे सर्गॅसम, अ ह्यूज मायक्रोस्कोपिक सीवीड विच मेजर्स मोर दॅन 60 मीटर्स इन लेंथ इज ऑल्सो एन अल्गा. मी तुम्हाला सांगितलं की काही प्रचंड छोटे असतात जे की मायक्रोस्कोपिक आहेत आणि काही प्रचंड मोठे आहेत जे की 60 मीटर्स म्हणजे तुमची हाईट जर 5 फीट पर्यंत असेल तर तुमच्या डबल टिबल असे 6 टाइम्स जर तुम्ही उभे केले तर तेवढं मोठं आहे सर्गॅसम. ओके, सो हे सगळ्यात ह्यूज मायक्रोस्कोपिक सीवीड आहे. सीवीड म्हणजे काय, समुद्रामध्ये उगवणारं वीड, ज्याला आपण गवत वगैरे म्हणतो, जे की काही कामाचं वगैरे नसतं अशा टाईपमधलं, तर ते. आणि ते पण एक प्रकारचं अलगी आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत पुढचा पॉईंट, जो की आहे अलगीची काही वैशिष्ट्ये आपल्याला सांगितलेली आहेत की बेसिकली अलगे म्हणजे असतं काय आणि अलगेमध्ये कशाप्रकारे प्रोसेस वगैरे काय होतात का, किंवा ते फूड वगैरे स्टोअर करतं का, या सगळ्या गोष्टी आपण या पॅरेग्राफमध्ये पाहणार आहोत. बेसिकली अलगे 3 प्रकारचे असतात. शॉर्टमध्ये सांगते. एक असतं ग्रीन अलगे, एक असतं ब्राऊन अलगे, एक असतं रेड अलगे. हे सिम्पल कॉमन नावं आहेत, ब्ल्यू, ग्रीन, रेड वगैरे. याची ॲक्च्युअल नावं खूप वेगळी आहेत, ती आपण येत्या काही भागांमध्ये पाहूया. The algal cell wall contains either polysaccharides like cellulose or glucose or a variety of proteins or both. आता जर आपण पाहिलं तर जे अलगे असतात तर त्यांना सेल वॉल तुम्हाला माहिती असेलच आणि प्लांट्समध्ये सगळ्यांना सेल वॉल असतं मोस्टली. आता यांचं जे सेल वॉल असतं, सेल वॉल कशाने बनलेलं असतं, पॉलिसेक्राइड्स म्हणजे पॉलिमर्स आहेत, तुम्ही कार्बन कंपाऊंडमध्ये पाहिलं असेल. आणि सोबतच त्या पॉलिसेक्राइड्समध्ये सेल्युलोज असतं. सेल्युलोज म्हणजे काय, एक प्रकारचं ग्लुकोज आहे. ओके, एक प्रकारचं शुगर, एक प्रकारचं ग्लुकोज, एक प्रकारचं कार्बोहायड्रेट आहे. ओके, आणि त्यासोबतच त्याच्यामध्ये बरेचसे प्रकारचे प्रोटीन्स पण असतात. एक तर ग्लुकोज, सेल्युलोज, प्रोटीन सगळं असेल किंवा फक्त ग्लुकोज किंवा सेल्युलोजचं बनलेलं असेल. ओके, त्याच्यानंतर आहे की रिझर्व फूड इन दी फॉर्म ऑफ स्टार्च आणि इतर फॉर्म्स. ओके, आणि हे जे अलगा असतात तर ते स्वतःच्या बॉडीमध्ये एकतर स्टार्चच्या फॉर्ममध्ये फूड स्टोअर करतात किंवा इतर कोणत्याही फॉर्ममध्ये ते करू शकतात. आता इतर फॉर्म कोणते कोणते आहेत ते आपण जसजसे अलगेचे प्रकार बघू त्यामध्ये तुम्हाला कळेलच. आफ्टर दॅट आहे की रिप्रोडक्शन टेक्स प्लेस बाय व्हेजिटेटिव्ह, असेक्शुअल अँड सेक्शुअल वे. रिप्रोडक्शन सेक्शुअली पण होतं आणि असेक्शुअली पण होतं. असेक्शुअली झालं तर व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन आपण 10th शिकलेलो आहोत, आणि जर सेक्शुअल असेल तर मग गॅमेट फॉर्मेशनने. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द लाईफ सायकल शोज फिनॉमिनॉन ऑफ अल्टरेशन ऑफ जनरेशन. अल्टरेशन ऑफ जनरेशन म्हणजे काय, तर अल्टरनेशन ऑफ जनरेशन हे आपण पाहणार आहोत. शेवटचा भाग आहे या चॅप्टरचा, त्या भागामध्ये. ओके, सो अल्टरनेशन ऑफ जनरेशन याद्वारे प्लांट्स स्वतःचं लाईफ सायकल किंवा अलगे स्वतःचं लाईफ सायकल दाखवतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे डॉमिनंट हॅप्लॉइड अँड रिड्यूस्ड डिप्लॉइड फेजेस. याच्यामध्ये बरेचसे फेज असतात. हॅप्लॉइक असेल, डिप्लॉइक असेल वगैरे वगैरे, तर ते फेसेस आपण बघणार आहोत अल्टरनेशन ऑफ जनरेशनमध्ये. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अल्गा आर क्लासिफाईड ॲज पर इट्स पिगमेंट लाईक क्लोरोफिल, झॅन्थोफिल्स अँड फायकोबिलिन. आता हे जे अलगे असतात यामध्ये येणारे, या ग्रुप्समध्ये येणारे, तर त्यांच्यामध्ये क्लोरोफिल प्रेझेंट असतं किंवा काही जणांमध्ये झॅन्थोफिल. हे सगळे काय करतात, प्लांट्सचं क्लोरोफिल तुम्हाला माहिती आहे फोटोसिंथेसिस वगैरे करायला फोटोसिंथेसिस परफॉर्म करायला हेल्प करतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे झॅन्थोफिल्स आणि फायकोबिलिन. आता याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की अलगेचे काही प्रकार. थॅलोफायटामध्ये जर आपण पाहिलं, पहिलं आहे ते म्हणजे ग्रीन अलगे, ज्याचं सायंटिफिक नेम आहे क्लोरोफायसिया. त्याचं तुम्ही पाहिलं या शब्दाची फोड आपण बघूया. क्लोरो याचा अर्थ असतं ग्रीन. ओके, त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये येणाऱ्या सगळ्या अलगेला ग्रीन अलगे असं म्हणतो. बट ॲक्च्युअली तुम्हाला सायंटिफिक नेम जर पाहायला गेलं तर याचा क्लोरोचा अर्थ असतो ग्रीन आणि फायसिया याचा अर्थ असणारे अलगे. आता यापुढचे जे काही फिओफायसिया असेल किंवा रोडोफायसिया असेल, या सगळ्यांमध्ये तुम्हाला शेवटी फायसिया बघायला मिळणार आहे, कारण सगळ्यांमध्ये काय तर अलगे येतं. ओके, सो फायसियाचा अर्थ होतो अलगे.
आता क्लोरोफायसियामध्ये जे काही सगळे ग्रीन कलरचे अल्गेज येणार आहेत, तर त्या अल्गेमध्ये जर आपण पाहिलं तर ते मोस्टली फ्रेश वॉटरमध्ये राहतात, तर काही ब्रॅकिश वॉटर किंवा मरीन म्हणजे जे पण समुद्रामधलं वगैरे पाणी असतं खाऱ्या पाण्यामध्ये. फ्रेश वॉटर म्हणजे काय, गोडं पाणी, आणि मरीन वॉटर म्हणजे खारं पाणी. ओके. आफ्टर दॅट त्यांची बॉडी कशी असते, युनिसेल्युलर, आणि ते कॉलोनीज परफॉर्म करतात. कॉलोनीज म्हणजे काय, जसं की स्पायरोगायरा आहे तर त्याप्रमाणे त्यांची बॉडी फिलामेंटसही असू शकते, बॉडीमध्ये थ्रेड लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असेल. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सेल वॉल कंटेन्स सेल्युलस. यांच्या सेल वॉलमध्ये काय असतं, सेल्युलस. आपण काय पाहिलं होतं, सेल वॉल कशाने बनलेली असते, एकतर सेल्युलसनी असेल, एकतर ग्लुकोजनी असेल, किंवा एकतर प्रोटीननी असेल, किंवा सगळ्यांनी असेल. तर याच्यामध्ये बेसिकली जे क्लोरोफायसिया असतं त्यांच्यामध्ये जे असणारे अल्गे आहेत त्यांच्या सेल वॉलमध्ये सेल्युलस प्रेझेंट असतं. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे क्लोरोप्लास्ट आर ऑफ व्हेरियस शेप्स. क्लोरोप्लास्ट काय करतं, फोटोसिंथेसिस करायला परफॉर्म करतं. बेसिकली जर आपण मोठे मोठे प्लांट्स पाहिले, म्हणजे अलग्याचं गोष्ट नाही, वेगळे प्लांट्स जर आपण पाहिले, मोठेवाले प्लांट्स, तर त्यांच्यामध्ये क्लोरोप्लास्ट हे असे कॉइन लाईक स्ट्रक्चर, आपले 1 रुपये 2 रुपये पाहिलेलं ना, तसेच जाड कॉइन लाईक स्ट्रक्चरमध्ये ते प्रेझेंट असतात. पण जर आपण अल्गेमध्ये पाहिलं तर हे डिस्कॉइड किंवा प्लेट लाईक किंवा रेटिक्युलेट किंवा कप शेप अशा बऱ्याचशा शेप्समध्ये प्रेझेंट असतात. आणि त्याच्यामध्ये क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बी असतं. आता क्लोरोफिल ए मोस्टली सगळ्याच प्लांटमध्ये असतं, कारण क्लोरोफिल एमुळेच त्या प्लांटला एक ग्रीनरी प्राप्त होते किंवा तो प्लांट फोटोसिंथेसिस करू शकतो. ओके. त्याच्यामुळे बेसिकली क्लोरोफिल ए मोस्टली सगळ्या प्लांट्समध्ये पाहायला मिळतं, बट इतर जे क्लोरोफिल्स आहेत तेवढे पाहायला नाही मिळत. सो क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बी याच्यामध्ये असतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द स्टोर्ड फूड इज इन द फॉर्म ऑफ स्टार्च. आता क्लोरोफेसियामध्ये जे पण अल्गे येतात तर त्यांच्यामध्ये त्यांच्या बॉडीमध्ये फूड स्टार्चच्या फॉर्ममध्ये स्टोअर करून ठेवलं जातं. स्टार्च म्हणजे बेसिकली कार्बोहायड्रेट्स आपण घेऊ शकतो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे पायरिनॉइड्स आर लोकेटेड ऑन क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्टवरती पायरिनॉइड्स असतात. पायरिनॉइड्स काय असतं तुम्ही इथे बघू शकता. हां, आता इथे जर तुम्ही पाहिलं या केलामायडोमोनसमध्ये तर हे एवढं सगळं आहे क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्टमध्ये प्रेझेंट आहे पायरिनॉइड, आणि पायरिनॉइड काय करतं, स्टार्च स्टोअर करतं, म्हणजे थोडक्यात ते फूड स्टोअर करतं. आणि येथे न्यूक्लियस आहे, आणि ते मायटोकॉन्ड्रिया जे की एनर्जी जनरेट करणार किंवा अॅमिनो ॲसिड सिंथेसाइज करणार. ओके. आणि हे सगळं क्लोरोप्लास्ट. आणि इथे आहेत फ्लॅजेला, याला आपण म्हणतो फ्लॅजेला. आणि या फ्लॅजेलाच्या आधारे हा जो ऑर्गॅनिझम आहे तर तो एकाकडून दुसऱ्याकडे ट्रॅव्हल करू शकतो. ओके. फ्लॅजेला असेल तर ट्रॅव्हल करू शकतो, बट ते प्लांटमध्ये एवढं जास्त शक्य होत नाही. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे नेक्स्ट आहे दॅट इज की मेंबर्स आर रिच इन प्रोटीन. आणि याच्यामध्ये असणारे जे मेंबर्स आहेत पायरिनॉइड्समध्ये तर त्याच्यामध्ये प्रोटीन खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं, आणि त्याच्यामुळे त्याचा वापर आपण फूड्सच्या फॉर्ममध्ये म्हणजे खाण्यासाठी पण करू शकतो. आणि हे बेसिकली कोण यूज करतं, जे स्पेस ट्रॅव्हलर्स असतात, जे अंतराळात वगैरे जाणारे असतात, तर ते मोस्टली याचा वापर करतात. जसं की एक्झाम्पल आहे कोलेरा, त्याचबरोबर क्लॅमेडोमोनस असेल, आपण आत्ताच पाहिलं, स्पायरोगायरा असेल, कारा असेल, एक्सेट्रा. या ठिकाणी तुम्ही बाकीचे स्ट्रक्चर बघू शकता, इथे कारा वगैरे आहे. ओके. आता हे गॅमॅटोफाईट वगैरे काय आहे हे सगळं आपण पुढे पाहणार आहोत, त्याच्यामुळे मी ही डायग्राम एक्सप्लेन नाही केली आहे. जसं आपण पुढे सरकत जाऊ तसं आपण गॅमॅटोफाईट किंवा स्पर्मॅटोफाईट वगैरे सगळं पाहणार आहोत. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे दॅट इज स्पायरोगायरा. स्पायरोगायरामध्ये जर आपण पाहिलं तर सेल वॉल आहे. सेल वॉल कशाने बनलेला आहे, सेल्युलसनी बनलेला आहे. सेल वॉलच्या आतमध्ये असणार आहे सेल मेम्ब्रान, आणि आहे सायटोप्लाझम. सायटोप्लाझम म्हणजे फ्लुइड, तुम्हाला माहिती आहे सायटोप्लाझम एक फ्लुइड लाईक स्ट्रक्चर आहे. ओके. पूर्ण सेलभर प्रेझेंट असतं. आफ्टर दॅट सायटोप्लाझम स्ट्रँड आहे, न्यूक्लियस आहे, वॅक्युल आहे, क्लोरोप्लास्ट आहे, सगळं काही याच्यामध्ये प्रेझेंट आहे. आणि हे जर तुम्ही पाहिलं छोटे छोटे स्ट्रक्चर तर पायरिनॉइड पण प्रेझेंट आहे. ओके. सो इन धिस वे आता आपण पाहिलेलं आहे दॅट इज क्लोरोफायसिया. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फिओफायसिया. फिओफायसियामध्ये जर पाहिलं तर मोस्टली ब्राऊन अल्गे येणार आहेत. ओके. आता याच्यामध्ये तुम्ही परत फायसिया शब्द पाहताय, याचा अर्थ काय, अल्गे. ओके. फिओ म्हणजे तुम्ही ब्राऊन असं कन्सिडर करू शकता. नेक्स्ट आहे प्लांट बॉडी. मोस्टली मरीन आहेत, म्हणजे ते जास्त करून खऱ्या पाण्यामध्येच राहतात. पहिल्यांदा आपण पाहिले की फ्रेश वॉटरमध्ये राहत होते कोण, क्लोरोफायसिया. आणि जे फिओफायसिया आहेत तर ते मरीन आहेत, आणि खूप रेअरली ते फ्रेश वॉटरमध्ये राहतात, म्हणजे काहीशेच फ्रेश वॉटरमध्ये राहतात. त्यांचं स्ट्रक्चर सिम्पल ब्रांच्ड आहे किंवा फिलामेंटस आहे किंवा प्रोफ्युजली ब्रांच्ड आहे. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की त्यांच्या सेल वॉलमध्ये सेल्युलस प्रेझेंट असतं, फ्युकेन्स आणि एल्गिन प्रेझेंट असतं. अल्जिन किंवा एल्गिन तुम्ही काही पण म्हणू शकता. हे एक प्रकारचं प्रोटीन आहे. त्याच्यानंतर फ्युकॅन्स जर आपण पाहिलं एक प्रकारचं कार्बोहायड्रेट येऊ शकतं, आणि सेल्युलस पण एक प्रकारचं कार्बोहायड्रेट किंवा ग्लुकोज. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फोटोसिंथॅटिक पिगमेंट्स लाईक क्लोरोफिल ए. या ठिकाणी पण क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल सी आहे. मग अशी आपण काय पाहिलं होतं, क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बी. आणि याच्यामध्ये जर आपण पाहिलं फिओफायसियामध्ये तर क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल सी आहे. फ्युकोझॅन्थिन आर प्रेझेंट. फ्युकोझॅन्थिनमुळे खरं तर याला थोडासा ब्राउनिश कलर येतो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मॅनिटोल, लॅमिनेरियन,
अँड स्टार्च आर स्टोअर्ड फूड मटेरियल्स. आणि यांच्या बॉडीमध्ये फूड मटेरियल्स असतात, स्टार्चेस असतात, बट स्टार्चचे काही प्रकार आहेत. ओके. नेक्स्ट आहे बॉडी इज युजली डिफरन्शिएटेड इंटू होल्ड फास्ट. आता हे होल्ड फास्ट काय आहे आपण बघूया. हां, इथे जर तुम्ही पाहिलं तर याला आपण म्हणणार आहोत होल्ड फास्ट. म्हणजे हे सगळे प्रकार आपण पाहतोय कारण याच्यामध्ये रूट स्टीम असलं काही नसतं. सो जे काही ऑर्गन्स आहेत तर त्यांना वेगवेगळी नावं आहेत. इथे जर आपण पाहिलं याला आपण म्हणणार आहोत होल्ड फास्ट कारण हे सगळ्यांना होल्ड करून ठेवते. आणि आफ्टर दॅट नेक्स्ट जर आपण पाहिलं तर स्टॉल्क म्हणजे काय, एक प्रकारचा शेंडा ज्याला आपण म्हणू शकतो, किंवा ते जॉईंट करणारे रूट्सला किंवा खालच्या स्ट्रक्चरला आणि वरचं स्ट्रक्चर जॉईंट करणारं जे एक प्रकारचं स्ट्रक्चर आहे त्याला आपण म्हणणार आहोत स्टॉल्क. जसं की फ्लावर्समध्ये आपण पाहायला मिळतं आपल्याला. तर जे स्टॉल्क लाईक स्ट्रक्चर आहे त्याला आपण म्हणणार आहोत स्टाईप. आफ्टर दॅट जे लीफ लाईक ऑर्गन आहे त्याला आपण म्हणणार आहोत फ्रॉन्ट. आता या ठिकाणी लीफ लाईक ऑर्गन नाही दाखवले कदाचित, हा इथे दाखवलेला आहे थोडंसं लीफ लाईक, त्याला आपण म्हणणार आहोत फ्रॉन्ट. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मेनी स्पीशीज ऑफ मरीन ॲल्गे आर यूज्ड ॲज फूड. आणि मरीन ॲल्गेमधले बरेचसे स्पीशीज अन्न म्हणून आपण वापरतो. फॉर एक्झाम्पल लॅमिनारी असेल किंवा सर्गॅसम असेल जे की खूप मोठं होतं, आपण पाहिले 60 मीटर लॉंग आहे. तर ते सम स्पीशीज आर यूज्ड फॉर प्रोडक्शन ऑफ हायड्रोकोलाइड्स. फॉर एक्झाम्पल एक्टोकार्पस आणि फ्युकस. हां या ठिकाणी दाखवलेलं आहे फ्युकस. ओके. थोडंसं तुम्ही जर पाहिलं एकदम थोडंसं ते कुठेतरी कोथिंबीरसारखं वगैरे पाहायला मिळतं आहे, बट ॲक्च्युअली तसं काही नाही आहे, ते वेगळं आहे. बट तुम्ही लक्षात ठेवू शकता हे आहे फ्युकस. त्याच्यानंतर हे आहे लॅमिनारिया आणि हे आहे सर्गॅसम. ओके. नेक्स्ट आहे शेवटचा प्रकार, तो म्हणजे रोडोफायसिया. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं याला आपण रेड अल्गे म्हणतो. फायसिया म्हणजे पुन्हा एकदा अल्गे आणि रोडो म्हणजे रेड. सो प्लांट बॉडी, आता याची प्लांट बॉडी आपण बघूया. दीज आर, इथे मध्ये डॅश किंवा कोलन देऊ शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की दीज आर फाउंड इन मरीन ॲज वेल ॲज फ्रेश वॉटर. आता थोडंसं इव्हॉल्युशन होतं आहे. पहिल्यांदा फक्त फ्रेश वॉटरमध्ये राहायचे क्लोरोफिसिया. आफ्टर दॅट नेक्स्ट आपण आलो फिओफिसियामध्ये, फक्त ते लोक मरीनमध्ये राहायचे. आणि त्याच्यानंतर रोडोफिसियामध्ये ते मरीनमध्ये पण राहतात आणि फ्रेश वॉटरमध्ये पण राहतात. ओके. कुठे कुठे राहतात, सरफेसवरती राहतात किंवा डीप सीमध्ये राहतात किंवा ब्रॅकिश वॉटरमध्ये राहतात किंवा त्याचबरोबर बस एवढ्याच ठिकाणी राहतात ते. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे प्लांट बॉडी इज थॅलॉइड. हे लोक पण थॅलॉइड असतात. यांच्यामध्ये पण ऑर्गन सिस्टीम डिफरेन्शिएट केलेली नाही आहे की रूट्स असतीलच स्टीम असेलच असं काही नाही आहे. आणि यांच्यामध्ये सेल्समध्ये क्लोरोफिल ए आणि डी प्रेझेंट असतं. ओके. कुठले कुठले क्लोरोफिल आहेत, ए आणि डी. सुरुवातीला जर आपण पाहिलं, परत रिवाईज करूया म्हणजे तुमच्या लक्षात राहील की क्लोरोफायसियामध्ये आपण पाहिलं होतं क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बी होतं. त्याच्यानंतर जर आपण फिओफायसियामध्ये पाहिलं तर क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल सी होतं. आणि जर आपण रोडोफायसियामध्ये पाहिलं तर क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल डी आहे. ओके. आणि सोबतच फायको इरिथिन पण आहे. आता या ठिकाणी फायको म्हणजे काय, थोडक्यात प्लांट, आणि इरिथिन म्हणजे काय, ज्याच्यामुळे म्हणजे इरिथिन पण रेड कलरचं असतं तर त्याच्यामुळे रेड कलर मिळाला आहे. ओके. कोणाला, रेड अल्गेला किंवा रोडोफायसियाला. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सेल वॉल इज मेड ऑफ सेल्युलस. यांचं सेल वॉल सेल्युलसने बनलेलं असतं आणि पेक्टिननी पण बनलेलं असतं. ओके. पेक्टिन ग्लुएड विथ अदर कार्बोहायड्रेट्स. स्टोअर्ड फूड इज इन द फॉर्म ऑफ फ्लोरिडियन स्टार्च. फ्लोरिडियन स्टार्च काय आहे, एक प्रकारचं स्टार्चच आहे. ओके. कमर्शियली इम्पॉर्टंट अगर विच इज यूज्ड ॲज सॉलिडिफाईंग एजंट इन टिश्यू कल्चर मीडियम इज ऑप्टेन फ्रॉम रेड अल्गे. अगर जे की खूप महत्त्वाचं सोल्युशन आहे, जे की आपण एक्सपेरिमेंट्स वगैरे बऱ्याचशा ठिकाणी वापरतो. तर त्याच्यासाठीच लागणारं जे अगर आहे जे की टिश्यू कल्चरमध्ये पण वापरलं जातं. एक जेल बेस्ड स्ट्रक्चर आहे, म्हणजे जेलसारखं थोडंसं असतं. तर ते पण आपण रेड अल्गेपासून मिळवतो. ओके. म्हणजे रेड अल्गे त्याचा सोर्स आहे. त्याच्यानंतर खाली काही एक्झाम्पल्स आहेत, कॉन्ट्रस वगैरे असेल. आणि या ठिकाणी तुम्ही स्ट्रक्चरमध्ये बघू शकता की बॅट्रॅकोस्पर्मम वगैरे काही स्ट्रक्चर्स या ठिकाणी दाखवलेले आहेत की जे हे सगळे ऑर्गॅनिझम कशामध्ये येतात, रेड अल्गेमध्ये. तर तुम्ही म्हणाल याचा कलर तर ग्रीन आहे, तर याच्यामध्ये याचा कलर ग्रीन का आहे, तर याच्यामध्ये क्लोरोफिल ए प्रेझेंट आहे. क्लोरोफिल ए सगळ्यामध्येच असतं, बट त्याच्या प्रमाणावर डिपेंड आहे. ओके. बाकीचं जर पाहिलं तर हे सगळे रेडवाले आहेत. ओके. सो इन धिस वे हे सगळे ऑर्गॅनिझम्स आज आपण पाहिलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपण थॅलोफायटा कंप्लीट केले. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ब्रायोफायटा पाहणार आहोत, जे की थॅलोफायटाच्या नंतरची स्टेज आहे. आणि ब्रायोफायटा थोडेसे वॉटरमधून थोडेसे बाहेर येऊ लागलेले आहेत, म्हणजे ते मार्शी एरियाजमध्ये ज्या ठिकाणी दलदल असते तर त्या ठिकाणी ते राहतात किंवा जगू शकतात. ओके. हा एक छोटासा चार्ट आहे ज्यामध्ये आपण तिन्ही ग्रुपचा एकत्र रिकॅप करू शकतो. हे NCERT मधलं आहे, तुम्ही त्या बुकमध्ये पाहू शकता. ओके. ते सगळे बुक्स मी टेलिग्राम चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेले आहेत, त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेलच. सो थॅलोफायटामधल्या 3 ग्रुप्समधला पहिला ग्रुप आहे तो म्हणजे क्लोरोफायसिया, की ज्यामध्ये ग्रीन कलरचे अल्गे असतात, त्याच्यामुळे त्याला आपण ग्रीन अल्गे असं कॉमन नेम त्याचं दिलेलं आहे. नेक्स्ट आहे मेजर पिगमेंट कोणतं आहे, तर क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बी हे असणारे त्याच्यामध्ये मेजर पिगमेंट आहे. सोबतच क्लोरोफायसियामध्ये फूड कोणत्या फॉर्ममध्ये स्टोअर केलं जातं, तर स्टार्चच्या फॉर्ममध्ये स्टोअर केलं जातं.
याची सेल वॉल सेल्युलसपासून बनलेली असते. याच्यामध्ये फ्लॅजिलल नंबर 2 to 8 आहे आणि पोझिशन ऑफ इंटरसेशन्स आहेत ते म्हणजे इक्वल एपिकल. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हॅबिटेट. हे क्लोरोफायसिया कुठे पाहायला मिळतात तर फ्रेश वॉटरमध्ये, ब्रॅकिश वॉटरमध्ये आणि सॉल्ट वॉटरमध्ये. नेक्स्ट आहे फिओफायसिया, जे की आहे ज्याला आपण ब्राऊन एल्गी असं पण म्हणतो. याच्यामध्ये क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल सी आहे. आणि नेक्स्ट म्हणजे फ्युकोझॅन्थिन आहे. कशाच्या फॉर्ममध्ये फूड स्टोअर केलं जातं तर मॅनिटॉल आणि लॅमिनेरियाच्या फॉर्ममध्ये फूड स्टोअर करून ठेवलं जातं. सेल वॉल आहे सेल्युलसने बनलेलं आणि सोबतच त्याच्यामध्ये अल्जिन पण प्रेझेंट आहे. नेक्स्ट आहे फ्लॅजिलल नंबर आहे 2 आणि अनइक्वल लॅटरल. आफ्टर दॅट आहे फ्रेश वॉटरमध्ये पाहायला मिळतं, ब्रॅकिश वॉटरमध्ये आणि सॉल्ट वॉटरमध्ये. नेक्स्ट आहे रोडोफायसिया. रोडोफायसियाला आपण रेड अल्गी असं पण म्हणतो. याच्यामध्ये क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल डी प्रेझेंट आहे. फायकोइरिथ्रिन पण प्रेझेंट आहे. सोबतच याच्यामध्ये जे फूड स्टोअर केलं जातं तर फूड फ्लोरिडियनच्या फॉर्ममध्ये स्टोअर केलं जातं. फ्लोरिडियन एक प्रकारचं स्टार्च आहे. याच्यामधली सेल वॉल सेल्युलसपासून बनलेला आहे. याच्यामध्ये फ्लॅजिलल नंबर वगैरे सगळे ॲब्सेंट आहे. आणि हॅबिटेट पाहिलं तर हे फ्रेश वॉटरमध्ये काही पाहायला मिळतात, ब्रॅकिश वॉटरमध्ये आणि सोबतच सॉल्ट वॉटरमध्ये. ओके. आपण पाहणार आहोत डिव्हिजन ब्रायोफायटा. आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण पाहतोय ब्रायोफायटा. ब्रायोफायटा हा शब्द जर आपण पाहिला तर याच्यामध्ये 2 शब्द आहेत, एक म्हणजे ब्रायॉन आणि एक म्हणजे फायटॉन. जसं की फायटॉन म्हणजे तुम्हाला माहिती आहे, फायटॉन म्हणजे प्लांट आणि ब्रायॉन म्हणजे मॉस. सो ब्रायोफाइट्स आर मोस्टली टेरेस्ट्रियल प्लांट्स. मोस्टली टेरेस्ट्रियल म्हणजे हे कसं आहे, आधी थॅलोफायटा होतं, थॅलोफायटा पूर्णतः ॲक्वेटिक होतं. ब्रायोफायटा मोस्टली टेरेस्ट्रियल आहे, बट हे पूर्ण जमिनीवर राहत नाही, तर हे मार्शी प्लेसेसमध्ये राहतात. मार्शी किंवा शॅडी प्लेसेस म्हणजे ज्या ठिकाणी गदल असते तर त्या भागामध्ये. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे बट दे नीड वॉटर फॉर फर्टिलायझेशन. बट त्यांना फर्टिलायझेशन करण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. अँड कम्प्लिशन ऑफ देअर लाईफ सायकल, आणि लाईफ सायकल कंप्लीट करण्यासाठी किंवा लाईफ सायकल परफॉर्म करण्यासाठी देखील त्यांना पाण्याची आवश्यकता असते. आणि त्यामुळे त्यांना ॲम्फिबियस प्लांट्स असं म्हटलं जातं. ॲम्फिबियस याचा अर्थ काय, जे जमिनीवरती पण राहतात आणि पाण्यामध्ये पण राहतात, किंवा ज्यांना लँड आणि वॉटर दोघांची आवश्यकता असते त्यांना आपण ॲम्फिबियस प्लांट म्हणू शकतो. ओके. कारण हे राहतात तर शॅडी प्लेसेसमध्ये, बट यांना फर्टिलायझेशनसाठी किंवा लाईफ सायकलसाठी वॉटरची गरज असते. आफ्टर दॅट they include approximately 960 genera and about 25,000 species. जेनेरा म्हणजे जीनस, त्यांचे जीनस किती आहेत 960 एवढे त्यांचे जीनस आहेत आणि 25,000 स्पीशीज आहेत. ओके. ब्रायोफायटाचे लाईफ सायकल ऑफ ब्रायोफाइट्स शोज स्पोरोफायटिक अँड गॅमेटोफायटिक स्टेजेस. आता हे काय आहे गॅमेटोफायटिक किंवा स्पोरोफायटिक, हे तुम्हाला चॅप्टरचा जो लास्ट टॉपिक आहे लाईफ सायकल्स तर त्यामध्ये पाहायला मिळेल. सो आपण ते लास्ट टॉपिकमध्ये व्यवस्थित पाहणार आहोत. आता जस्ट फक्त एवढं लक्षात ठेवा की ब्रायोफाइट्समध्ये जे काही सगळे प्लांट्स येतात तर त्यांची लाईफ सायकल स्पोरोफायटिक आणि गॅमेटोफायटिक स्टेजेस शो करते. ओके. सो व्हेजिटेटिव्ह प्लांट बॉडी इज थॅलॉइड ऑर लिफी. यांची जी प्लांट बॉडी असते तर ती थॅलॉइड असते. थॅलॉइड म्हणजे त्यांना सगळे ऑर्गन्स डिफरन्शिएट केलेले नसतात. लिव्स किंवा स्टेम आणि वॉटेवर हे सगळं डिफरन्शिएट केलेलं नसतं, अनडिफरन्शिएट फॉर्ममध्ये असतं. लिफी विच रिप्रेझेंट्स गॅमेटोफायटिक जनरेशन, आणि त्यांची बॉडी एकतर थॅलॉइड असते किंवा फक्त लिव्ज असतात. लिफी म्हणजे फक्त लिव्ज असतात की जे गॅमेटोफायटिक जनरेशन फक्त शो करतात. ओके. आणि स्पोर प्रोड्युसिंग कॅप्सूल रिप्रेझेंट्स स्पोरोफायटिक जनरेशन, आणि त्यांच्यामध्ये जे स्पोर प्रोड्यूस करणारे जे कॅप्सूल्स असतात ते पण एक प्रकारचं स्ट्रक्चर आहे त्यांच्या बॉडीमध्ये, तर त्याच्यावरून ते असं रिप्रेझेंट करतात की ते स्पोरोफायटिक जनरेशन आहेत. ओके. आफ्टर दॅट ब्रायोफाइट्स हॅव रूट लाईक स्ट्रक्चर्स कॉल्ड ॲज रायझॉइड्स. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर हे जे ब्रायोफाइट प्लांट आहे याच्यामध्ये खाली शेवटी रूट लाईक स्ट्रक्चर आहे. रूट्स नाही आहे, एक्झॅक्टली रूट्स नाही आहेत, जस्ट रूट लाईक स्ट्रक्चर आहे. ओके. रूट लाईक म्हणजे काय तर जे जे काम रूट्स करतो ते सगळे काम हे करतीलच असं नाही. ओके. त्याच्यामुळे त्याला रूट लाईक असं म्हटलं, एक्झॅक्टली रूट्स असं नाही म्हटले. सो हे जे रूट लाईक स्ट्रक्चर आहे त्याला आपण रायझॉइड्स असं म्हणतो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे रायझॉइड्स आर युनिसेल्युलर इन लिव्हरवर्ड्स. आता जर आपण पाहिलं तर हे जे ब्रायोफायटा आहे, ब्रायोफायटामध्ये 2 प्रकार पडतात. एक तर आहे ते म्हणजे लिव्हरवर्ड्स आणि दुसरं आहे ते म्हणजे मॉसेस. ओके. सो मॉसेस आणि लिव्हरहर्ट्स हे त्याच्यामध्ये 2 प्रकार पडतात. आता जे लिव्हरहर्ट्स प्रकार आहे, 1 मिनिट जे लिव्हरहर्ट्स प्रकार आहे तर त्यामध्ये असणारे हे जे रायझॉइड्स आहेत तर ते युनिसेल्युलर असतात. ओके. सिंगल सेल्ड असतात. आणि मॉसेसमध्ये ते मल्टीसेल्युलर असतात. So rhizoids absorb water and minerals and also help in fixation of thallus on the substratum. आता हे जे रायझॉइड्स आहेत तर ते रूट्सप्रमाणेच पाणी आणि मिनरल्स लँडमधून ॲब्झॉर्ब करतात का तर प्लांटच्या ग्रोथसाठी, आणि ऑल्सो फिक्सेशन ऑफ थॅलस जे थॅलाय प्रेझेंट्स आहेत तर त्यांच्या फिक्सेशनसाठी आणि त्या सबस्ट्रॅटमवरती फिक्सेशनसाठी देखील हे हेल्प करतात. सबस्ट्रॅटम म्हणजे काय, एक खाली काहीतरी बेस की ज्याच्यावरती हे उभं राहणार आहे. ओके. म्हणजे ज्याच्यावरती ते प्लांट ग्रो होणार आहे. ओके. सो त्याला आपण सबस्ट्रॅटम म्हणू शकतो. तर सबस्ट्रॅटमवरती हे प्लांट फिक्स राहावं यासाठी कोण मदत करणार, रायझॉइड्स.
आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की ब्रायोफाइट्स आर डिवायडेड इंटू टू ग्रुप्स, दॅट इज लिव्हरवर्ट्स अँड मॉसेस. ओके, सो आता आपण 2 ग्रुप्स बघूया, पण त्याआधी आपण हा डायग्राम बघूया. आता या ठिकाणी जर पाहिलं तर एवढं जे स्ट्रक्चर आहे याला आपण स्पोरोफाइट म्हणतो, कारण या ठिकाणी स्पोर फॉर्मेशन किंवा स्पोर प्रोडक्शन होतं. एवढं जे स्ट्रक्चर आहे याला आपण गेमेटोफाइट म्हणतो. खाली रायझोइड आहे तर तुम्हाला माहिती आहेच. आफ्टर दॅट या ठिकाणी फूट स्ट्रक्चर आहे, इथे कॅप्सूल आहे. ओके, हे सगळे कॅप्सूल वगैरे तुम्हाला पुढे पुढे पण पाहायला मिळतीलच डिटेलमध्ये. आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण पाहतोय लिव्हरवर्ट्स, ज्याला की आपण हेपॅटिशिया पण म्हणतो. सो दीज आर लोअर मेंबर ऑफ ब्रायोफायटा. हे लक्षात ठेवायचं आहे की हे लोअर मेंबर्स आहेत ब्रायोफायटाचे. दीज आर प्रिमेटिव्ह ग्रुप्स ऑफ ब्रायोफायटा. प्रिमेटिव्ह म्हणजे काय? सगळ्यात पहिल्यांदा ब्रायोफायटामध्ये जर सगळ्यात पहिल्यांदा कोण अस्तित्वात असेल तर ते आहेत लिव्हरवर्ट्स. ओके, सो त्याच्यामुळे यांना सांगितलेलं आहे प्रिमेटिव्ह. जेव्हा पण प्रिमेटिव्ह किंवा प्री असा काही शब्द येईल याचा अर्थ हे पहिल्यापासून अस्तित्वात आहेत. ओके, किंवा सगळ्यात पहिल्यांदा हेच डिस्कवर झाले होते. आफ्टर दॅट गेमॅटोफाइट पजेसेस फ्लॅट प्लांट बॉडी कॉल्ड थॅलस. तुम्ही जर पाहिलं तर यांची प्लांट बॉडी कशी फ्लॅट आहे, पसरट आहे ना. ओके, हे पण रिक्शिया एक एक्झाम्पल आहे लिव्हरवर्ट्सचं. तर यांची प्लांट बॉडी अशी फ्लॅट आहे, फ्लॅट म्हणजे एकदम पसरट आहे. आणि द थॅलस इज ग्रीन. आता यांचं वरचं पार्ट कसं आहे? ग्रीन ग्रीन आहे. ओके, डॉर्सी वेंट्रल म्हणजे काय? डॉर्सी वेंट्रल याचा अर्थ होतो डॉर्सल आणि वेंट्रल दोघं पण. ओके, डॉर्सल साईड म्हणजे मागची बाजू आणि वेंट्रल साईड म्हणजे पुढून आणि मागून. वरून जर आपण पाहिलं तरी पण आणि खालून जर आपण पाहिलं तरी पण ते ग्रीनच कलरचे असणार. ओके, म्हणजे जर त्याला आपण उलटं केलं तरी पण ते ग्रीनच राहणार आहे. याला आपण म्हणतो की पुढून आणि मागून दोन्ही पण पोस्ट्रेटमधून ते ग्रीनच कलरचे असणार आहेत. सोबतच यांना युनिसेल्युलर रायझोइड आहे, म्हणजे जर आपण यांचे रूट्स पाहिले तर ते युनिसेल्युलर असणार आहेत आणि रायझोइडच्या फॉर्ममध्ये म्हणजे रूट लाईक स्ट्रक्चर त्यांचं असणार आहे. एक्झाम्पल आहे रिक्शिया आणि मर्चान्शिया. ओके, सो रिक्शिया तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आफ्टर दॅट त्याच्यामध्येच आहे नेक्स्ट हॉर्नवर्ट्स, ज्याला की आपण अँथ्रोसेरोट असं पण म्हणतो. सो नेक्स्ट आहे दीज मेंबर पजेसेस फ्लॅटेड थॅलस. यांच्यामध्ये पण फ्लॅटेड थॅलस असतं. तुम्ही या ठिकाणी अँथ्रोसेरस बघू शकता, अँथ्रोसेरस. सो द थॅलस प्रोड्युसेस हॉर्नी स्ट्रक्चर्स, म्हणजे यांना असं शिंगासारखं स्ट्रक्चर आहे. शिंग माहिती आहेत ना, असतात ना ऑक्सला वगैरे, तर त्या शिंगासारखं ह्याला स्ट्रक्चर आहे. त्याच्यामुळे याला आपण हॉर्निवर्ट्स असं म्हणतो किंवा हॉर्नवर्ट्स असं म्हणतो. विच आर कॉल्ड ॲज स्पोरोफाइट्स. आणि याच्यामध्ये हे जे स्ट्रक्चर आहे हॉर्नसारखं याला आपण स्पोरोफाइट्स म्हणतो. आणि हेन्स द नेम वॉज गिवन हॉर्नवर्ट्स. आणि त्याच्यामुळेच यांना हॉर्न असल्यामुळे यांना हॉर्नवर्ट्स असं म्हणतात. आणि याचं एक्झाम्पल आहे ते म्हणजे अँथोसेरस. ओके, सो हा छोटासा टॉपिक होता 2-3 ओळींचा. नेक्स्ट आहे मॉसेस, ज्याला की आपण अजून एक नाव आहे त्याला, किंवा त्याला आपण जास्त असतील तर मोसाय म्हणतो. दीज आर ॲडव्हान्स्ड मेंबर्स ऑफ ब्रायोफायटा. ॲडव्हान्स्ड मेंबर्स म्हणजे काय? पहिले जे होते लिव्हरवर्ट्स ते कसे होते? प्रिमेटिव्ह मेंबर्स होते, म्हणजे सुरुवातीचे होते. आणि हे जे मॉसेस किंवा मोसाय आहेत तर ते आता नवीनवाले मेंबर्स आहेत. ओके, म्हणजे नवीनवाले म्हणजे थोडे ॲडव्हान्स झालेले, थोडेसे डेव्हलप किंवा इव्हॉल्व झालेले आहेत. ओके, सो दे पजेसेस इरेक्ट प्लांट बॉडी. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं यांची प्लांट बॉडी कशी आहे? इरेक्ट आहे. आणि जर आपण आधीचे पाहिले होते लिव्हरवर्ट्स ते असे खाली जमिनीलाच अटॅच होते, थोडेसे जमिनीवरतीच होते. आणि आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की गॅमॅटोफायटिक फेज ऑफ द लाईफ सायकल इन्क्ल्यूड्स 2 स्टेजेस, नेमली प्रोटोनेमा स्टेज अँड लिफी स्टेज. आणि याच्यामध्ये जे गॅमॅटोफायटिक स्टेज आहे 2 स्टेज असतात, स्पोरोफायटिक आणि दुसरं गॅमॅटोफायटिक. तर गॅमॅटोफायटिक स्टेज जी आहे त्याच्यामध्ये अजून 2 स्टेजेस इन्क्लूड केलेले आहेत, दॅट इज प्रोटोनेमा स्टेज आणि लिफी स्टेज. सो प्रोटोनेमामध्ये काय असतं ते आपण बघूया. द प्रोटोनेमा इज प्रोस्ट्रेट ग्रीन ब्रांच्ड अँड फिलामेंटस. इट बेअर्स मेनी बर्ड्स. आता जर तुम्ही पाहिलं तर हे जे फिलामेंट्स म्हणजे काय असं थ्रेड लाईक स्ट्रक्चर जे आहे त्याला आपण फिलामेंट्स म्हणतो. सो याच्यामध्ये फिलामेंट स्ट्रक्चर येणार आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इट बेअर्स मेनी बर्ड्स. बर्ड्स म्हणजे काय? बर्ड्स तुम्ही पाहिले असेल ना, कळ्या वगैरे. सो त्याला बरेचसे बर्ड्स असतात. इथे स्ट्रक्चरमध्ये दाखवता येईल का? हा, इथे स्ट्रक्चरमध्ये तुम्ही बघू शकता. इथे बऱ्याचशा कळ्या टाईप स्ट्रक्चर आहे, कॅप्सूल टाईप स्ट्रक्चर आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे लिफी स्टेज इज प्रोड्यूस फ्रॉम ईच बर्ड. आणि प्रत्येक बर्डपासून एक लिफी स्टेज प्रोड्यूस केलं जातं. आणि त्याच्यामुळे जे प्रोटोनिमा आहे तर ते व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशनचं पण काम करतं. व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन तुम्ही 10th स्टँडर्डमध्ये पाहिलेलं आहे. सो द लिफी स्टेज हॅज इरेक्ट स्लेंडर स्टीम. स्लेंडर म्हणजे काय? असं जास्त कडक वगैरे नाही आहे. जसं की हे लिफी आहे, याला बरेचसे लिफ्स आहेत खाली आणि हे असं स्ट्रक्चर आहे. ओके, याला आपण स्टीम म्हणू शकतो. आणि कॅलॉइडसारखं मेन ॲक्सिस बेअरिंग स्पिरल लीफ लाईक स्ट्रक्चर्स. इथे जर पाहिलं आपण इथे मेन ॲक्सिस आहे आणि याला बरेचसे लीव्ज अटॅच्ड आहेत. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट
इट इज फिक्स्ड इन सॉईल बाय मल्टीसेल्युलर ब्रांच रायझॉइड्स. आणि या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर ह्याचे रायझॉइड्स कसे आहेत, मल्टीसेल्युलर आहेत. कारण आपण कशामध्ये आहोत सध्या, मॉसेसमध्ये. लिव्हरवर्ड्समध्ये कसे असतात, हेच ब्रांचेस युनिसेल्युलर असतात. मग अशी मी तुम्हाला सेम स्ट्रक्चर दाखवलं होतं, ते फक्त जस्ट फॉर इन्फॉर्मेशनसाठी. बट हे जे या ठिकाणी रायझॉइड्स पाहायला मिळतात ते कसे असणार आहेत, मल्टीसेल्युलर. आणि मग असे जे मी तुम्हाला दाखवले स्ट्रक्चर, मी हेच सेम टू सेम दाखवलं, फक्त एवढंच की ते रायझॉइड कुठे असतात ते समजण्यासाठी. ओके, बट ॲक्च्युअल ते एक्झाम्पल लिव्हरवर्ड्सचं नव्हतं, ते एक्झाम्पल याचं होतं. नेक्स्ट आहे दिस स्टेज बियर्स सेक्स ऑर्गन्स. आणि या स्टेजमध्ये सेक्स ऑर्गन्स प्रेझेंट असतात. आफ्टर दॅट व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन टेक्स प्लेस बाय फ्रॅगमेंटेशन अँड बर्डिंग इन सेकंडरी प्रोटोनेमा. आणि याच्यामध्ये जर आपण पाहिलं या ठिकाणी जे बर्ड्स आहेत तर बर्ड्स टू व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन केलं जातं आणि ते फ्रॅगमेंटेशनच्या फॉर्ममध्ये असो, बर्डिंग वगैरे फ्रॅगमेंटेशन हे सगळं तुम्ही प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये शिकलेलं आहात. ओके, सो आता याचे काही एक्झाम्पल्स आहेत. फिनारिया, तुम्ही याचं एक्झाम्पल बघू शकता. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट, आय होप की तुम्हाला मॉसेस समजलं असेल. आता काही इम्पॉर्टन्स आहेत, इकॉनॉमिक इम्पॉर्टन्सेस, जसे की सम मॉसेस प्रोव्हाइड फूड फॉर हर्बिवरस मॅमल्स, बर्ड्स एक्सेट्रा. आता हे जे काही मॉसेस असतात हे काही जे हर्बिवरस मॅमल्स आहेत, बर्ड्स आहेत, त्यांचं फूड आहे. ओके, स्पीशीज ऑफ स्पॅग्नम अमोस प्रोव्हाइड पीट यूज्ड ॲज फ्यूल. Mosses are also used as packaging material for transport of living material because they have significant water holding capacity. आता जर आपण हे पाहिले मोसेस तर यांच्यामध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी खूप जास्त असते, त्याच्यामुळे एखादं लिव्हिंग मटेरियल वगैरे ट्रान्सपोर्ट करण्यासाठी वगैरे ते वापरले जातात. थस लाईक लायकेन किंवा लायचेन, मोसेस आर द फर्स्ट लिव्हिंग बिंग्स टू ग्रो ऑन रॉक्स. तुम्ही पाहिलं लायचेनमध्ये काय असतं, फंगस आणि अल्गे एकत्र ग्रो होतं. ओके, आपण सेकंड चॅप्टरमध्ये पाहिले फंगस आणि अल्गे एकत्र ग्रो होतं. आणि त्यासोबतच मॉसेस हे सगळे दगडावरती रॉकवरती उगवणारे फर्स्ट लिव्हिंग बिंग्स आहेत. They decompose rocks to form soil and make them suitable for growth of higher plants. Okay, dense layer of mosses help in prevention of soil erosion and thus act as soil binders. आता जर आपण पाहिलं हे जर रॉकवरती उगवत आहेत तर ऑब्वियसली ते सॉईल इरोजन स्टॉप करणार आहेत. सॉईल इरोजन म्हणजे जमिनीची धूप स्टॉप करणार आहेत आणि सोबतच सॉईल बिंडर्स करणार आहेत. तर अशा पद्धतीने या मॉसेसचे बरेचसे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्सेस पण आहेत. डिव्हिजन टेरिडोफायटा. सो लेट अस स्टार्ट. सो आता आपण पहिल्यांदा तर हे पाहूया की टेरिडोफायटा या शब्दाचा अर्थ काय आहे. टेरिडोफायटा या एका शब्दामध्ये दोन शब्द आहेत. याच्यामध्ये टेरॉन म्हणजे फिदर आणि फायटॉन म्हणजे जसं की तुम्हाला माहिती आहे प्लांट. ओके, सो फिदरवाले प्लांट असं आपण ह्याला म्हणू शकतो. फिदर म्हणजे काय, त्यांना पंख असणार का, तर नाही, त्यांना पंखासारखे लीव्ज असणार. ओके, त्याच्यामुळे त्यांना आपण टेरिडोफायटा म्हणजे फिदर प्लांट असं म्हणतो. सो इव्हॉल्युशनरी टेरिडोफाइट्स आर द फर्स्ट वेस्क्युलर अँड ट्रू लँड प्लांट्स. आता या ठिकाणी ट्रू लँड प्लांट्स म्हणजे काय, सगळ्यात पहिल्यांदा आपण थॅलोफाइट्स पाहिले, ते कसे होते, ॲक्वॅटिक होते. त्यानंतर आपण ब्रायोफाइट्स पाहिले, ते जरासे टेरेस्ट्रियल होते. जरासे म्हणजे कसे, तर ते मार्शी एरियाजमध्ये राहायचे. सो ते पूर्ण टेरेस्ट्रियल नव्हते कारण त्यांना फर्टिलायझेशनसाठी वगैरे वॉटरची आवश्यकता होती. बट जर आपण टेरिडोफाइट्स पाहिले तर ते पूर्णतः टेरेस्ट्रियल आहे. त्यांना वॉटर फर्टिलायझेशनसाठी वगैरे काही आवश्यक नाही आहे. ते फक्त जमिनीमधलंच पाणी जस्ट फॉर ग्रोथ म्हणून घेऊ शकतात. ओके, सो ते पूर्णतः टेरेस्ट्रियल आहेत आणि हे असे पहिले ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा पहिले ॲनिमल्स आहेत. ओके, की जे ॲनिमल्स नाही, प्लांट्स आहेत की जे पूर्णतः जमिनीवरती राहू शकतात. आणि वेस्क्युलर म्हणजे काय, तर यांच्यामध्ये कंडक्टिंग टिश्यूज आहेत, झायलेम आणि फ्लोएम ह्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे. ओके, सो आफ्टर दॅट आतापर्यंत आपण थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा पाहिलं, त्यांच्यामध्ये वॅस्क्युलर टिश्यूज नव्हते. नेक्स्ट आहे की हेन्स कन्सिडर्ड ॲज द फर्स्ट सक्सेसफुल टेरेस्ट्रियल प्लांट्स विथ ट्रू रूट्स, स्टीम अँड लीव्स. आणि त्याच्यामुळे यांना फर्स्ट सक्सेसफुल टेरेस्ट्रियल प्लांट्स असं म्हटलं जातं. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांच्यामध्ये ट्रू बॉडी पार्ट्स आहेत, ट्रू लीव्ज आहेत, ट्रू स्टेम आहे, ट्रू रूट्स आहेत. ओके, म्हणजे खरोखरचे सगळे यांच्यामध्ये प्लांट्स प्रेझेंट आहेत, प्लांट बॉडीज प्रेझेंट आहेत. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की these plants have a primitive conducting system and they are the only cryptogams with vascular tissues. आणि क्रिप्टोगॅम्समध्ये आपण पाहिलं 3 ग्रुप्स आहेत, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. यामधले फक्त टेरिडोफायटा यांनाच वॅस्क्युलर टिश्यूज आहेत. ओके, आणि त्याच्यामुळे यांना आपण प्रिमिटिव्ह कंडक्टिंग सिस्टीम म्हणू शकतो कारण सगळ्यात पहिल्यांदा टेरिडोफायटामध्येच वॅस्क्युलर सिस्टीम पाहायला मिळाली. सो नेक्स्ट आहे द लेट पॅलेन्झोइक एरा इज रिगार्डेड ॲज द एज ऑफ टेरिडोफाइट्स. आपण पॅलेन्झोइक एरा वगैरे सगळं काही इव्हॉल्युशन चॅप्टरमध्ये पाहिलं आहे 10th स्टँडर्डच्या. तर त्यामध्ये पॅरेंटोझोइक एराला म्हणजे पॅरेंटोझोइक एरा जेव्हा संपत आलेला होता तर त्या पॅरेंटोझोइक एराला आपण टेरिडोफाइट्स एरा असं पण म्हणू शकतो कारण त्या काळामध्ये टेरिडोफाइट्स पाहायला मिळत होते. नेक्स्ट आहे द ग्रुप हॅज 400 जेनेरा. 400 जेनेरा म्हणजे काय, याच्यामध्ये 400 जीनस आहेत आणि 11,000 स्पीशीज आहेत. द प्लांट्स कन्सिस्ट ऑफ पिनॅट दॅट इज फिदर लाईक लीव्ज. ओके, तुम्ही जर पाहिलं डायग्राममध्ये तर यांचे लीव्ज कसे आहेत, फिदर लाईक आहेत, त्याच्यामुळे यांना आपण असं म्हणतो टेरिडोफाइट्स. ओके, नेक्स्ट आहे की
लीव्ज मे बी स्मॉल, जर लीव्ज स्मॉल असतील त्यांना आपण मायक्रोफिल्स म्हणणार. आता या ठिकाणी शक्यतो आपल्याला बिग लीव्ज पाहायला मिळतात, बट जर एकदम स्मॉल लीव्ज असतील त्यांना आपण मायक्रोफिल्स म्हणणार, जसं की सेलॅजिनेलामध्ये पाहायला मिळतात. आता या ठिकाणी त्याचा डायग्राम नाही आपल्या बुकमध्ये, तुम्ही नेटवरती वगैरे सर्च करू शकता. आणि जर मॅक्रो असतील म्हणजे लार्ज त्याचे लीव्ज असतील, लार्ज मोठ्या प्रमाणामध्ये मोठे लीव्ज असतील त्याला आपण मॅक्रोफाइल्स म्हणणार. ओके, जे की नेफ्रॉइल्स किंवा फर्न्समध्ये असतात. तर फर्न्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता, यांचे लीव्ज कसे आहेत, मोठे आहेत. ओके, सो आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर खरोखरचे रूट्स प्रेझेंट आहेत, ट्रू रूट्स प्रेझेंट आहेत, टू लीव्ज प्रेझेंट आहेत. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर यांचे जे टोटल लीव्ह स्ट्रक्चर आहे त्याला आपण असं म्हणू शकतो फ्रॉन्ट. ओके, आता ही जी आहे प्लांट्सची ही फ्रंट साईड आहे आणि याच्या मागची साईड अशा प्रकारे आहे. याच्यामध्ये जरासे तुम्हाला वेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स पाहायला मिळतात. बॅक साईडला फर्न्समध्ये आपण हे स्ट्रक्चर्स बघू शकतो. बाकीचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघूया. टेरिडोफाइट्स ग्रो इन मॉइस्ट अँड शेडी प्लेसेस. मॉइस्ट म्हणजे ज्या ठिकाणी थोडीशी दलदल असेल, शेडी रिजन असेल तर त्या ठिकाणी पाहायला मिळतात. टेरिडोफाइट्स शोज स्पोरोफायटिक अँड गॅमेटोफायटिक स्टेजेस इन लाईफ सायकल. हे आपण लाईफ सायकल टॉपिकमध्ये पाहणार आहोत की याचा अर्थ काय असतो. फॉर एक्झाम्पल आहे फर्न्स आणि हॉर्सटेल, हे प्लांट्सची नावं आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की सम आर एक्वेटिक. आता याच्यामध्ये काही एक्वेटिक पण असू शकतात, म्हणजे पूर्णच टेरेस्ट्रियल आहे असं म्हटलं तरी चालेल, पण काही याच्यामध्ये एक्वेटिक पण असतात. एक्वेटिकमध्ये आहे एझोला, मार्सेलिया असेल, झिरोफायटिक असेल किंवा एपिफायटिक असतील. ओके, जे एक्वेटिक असतात तर ते झिरोफायटिक आणि एपिफायटिक असू शकतात. नेक्स्ट आहे टेरिडोफाइट्स शो हेटेरोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन इन विच द स्पोरोफाइट इज डिप्लॉयड, डॉमिनंट, ऑटोट्रॉफिक अँड इंडिपेंडंट. आता जर आपण पाहिलं हेटेरोमॉर्फिक म्हणजे काय, हेटेरो म्हणजे डिफरंट. ओके, डिफरंट मॉर्फोलॉजी आपल्याला यांच्यामध्ये पाहायला मिळते. यांच्या अल्टरनेशनमध्ये, अल्टरनेशन प्रोसेस आपण शेवटी बघणार आहोतच. तर याच्यामध्ये जे सॅप्रोफाइट्स असतात तर ते डिप्लॉयड असतात, सोबतच ते डॉमिनंट असतात. आपण दोन कॅरेक्टर्स पाहिलेले आहेत, एक असतात डॉमिनंट म्हणजे जे की प्रभावी असतात आणि दुसरे प्रभावी नसतात. ओके, ऑटोट्रॉफिक आहेत म्हणजे स्वतःचं फूड स्वतः तयार करतात. आणि नेक्स्ट म्हणजे ते इंडिपेंडंट आहेत, कोणावरही डिपेंडंट नसतात. नेक्स्ट आहे इट इज डिफरन्शिएटेड इंटू रूट, स्टेम आणि लीव्ज. टेरिडोफाइट्सला स्वतःचं रूट आहे, स्टेम आहे आणि लीव्ज पण आहेत. द प्रायमरी रूट इज शॉर्ट लिव्ड. आणि जे प्रायमरी रूट्स आहेत म्हणजे रूट्सचे पण दोन प्रकार असतात, प्रायमरी आणि सेकंडरी. याच्यामधले जे प्रायमरी आहेत तर ते शॉर्ट लिव्ड आहेत म्हणजे जास्त काळ जगत नाहीत. आणि सून रिप्लेस्ड बाय ॲडव्हेंटिशियस रूट्स वाय द स्टीम मे बी एरियल ऑर अंडरग्राउंड. आणि यांचं जे स्टीम असतं तर ते एरियल म्हणजे वरती असेल, हवेमध्ये म्हणजे जमिनीच्या वरती असेल, किंवा काही वेळेस स्टीम अंडरग्राउंड पण असू शकतं. आता याच्यामध्ये एक शब्द आहे ॲडव्हेंटिशियस म्हणजे कसं, तर आता आपण जर पाहिलं काही प्लांट्स जे असतात त्यांचे रूट्स असे असतात. ओके, याला आपण म्हणतो टॅप रूट. आणि काही प्लांट्स जे असतात त्यांचे रूट्स असे असतात म्हणजे फायबरस रूट्स ज्याला आपण म्हणतो की यांना असा एक मुख्य रूट आणि त्याचे उपरूट असं काही नाही आहे, डायरेक्ट रूट्स आहेत. याला आपण ॲडव्हेंटिशियस रूट्स असं म्हणतो. ओके, नेक्स्ट आहे लीव्ज मे बी स्कॅली म्हणजे लीव्जला स्केल्स असतात, जर आपण पाहिलं या ठिकाणी जसे पाहायला मिळतात या पद्धतीने. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे लीव्ज मे बी स्कॅली, त्याला आपण इक्विस्टेम म्हणू शकतो. सिम्पल अँड ससाईल. ससाईल म्हणजे ज्यांना स्टॉल्क प्रेझेंट नसतं तर ते. और लार्ज अँड पिनॅटली कंपाऊंड, जसं की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कंपाऊंड टाईपमध्ये आहेत हे सगळे लीव्ज जर आपण पाहिलं तर. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इन दिस मेंबर्स झायलेम कन्सिस्ट ऑफ ओनली ट्रॅकॅड्स. ट्रॅकॅड्स म्हणजे झायलेममध्ये प्रेझेंट असणारे एक प्रकारचे सेल्स आहेत. ओके, आणि फ्लोएम कन्सिस्ट ऑफ ओनली सिफ सेल्स. हे पण एक प्रकारचे सेल्स आहेत जे की फ्लोएममध्ये प्रेझेंट असतात, जे की फूड वगैरे ट्रान्सफॉर्म करायला हेल्प करतात. नेक्स्ट आहे सेकंडरी ग्रोथ इज नॉट सीन इन टेरिडोफाइट्स ड्यू टू ॲब्सेन्स ऑफ कॅम्बियम. याच्यामध्ये कॅम्बियम प्रेझेंट नसतं आणि कॅम्बियम प्रेझेंट नसल्यामुळे हे जे सेकंडरी ग्रोथ आहे तर ते आपल्याला पाहायला मिळत नाही. कॅम्बियम शक्यतो रूट्सपासून लीव्जपर्यंत अटॅच असतं, सगळं फूड वगैरे ट्रान्सफॉर्म करण्याचं काम करतं. त्याच्यानंतर आहे की टेरिडोफाइट्स आर क्लासिफाईड ॲज. टेरिडोफाइट्स कशाप्रकारे क्लासिफाय केले जातात त्यांची क्लासिफिकेशन या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात आलेले आहेत. जसं की सिलोप्सिडा असेल किंवा लायकोप्सिडा असेल तर या पद्धतीने यांचं क्लासिफिकेशन केलं जातं. आता या ठिकाणी तुम्ही फर्न्स वगैरे पाहू शकता. फर्नचं स्ट्रक्चर खूप महत्त्वाचं आहे, कारण जर आपण पाहिले टेरिडोफाइट्समध्ये तर फक्त फर्नच दाखवलेलं आहे आपल्याला. इतर जे प्लांट्स आहेत तर ते तुम्ही नेटवरती वगैरे सर्च करून बघू शकता त्याचं स्ट्रक्चर कसं आहे किंवा ते कसे दिसतात. मी या ठिकाणी कॉपीराईट इश्यूजमुळे दाखवू शकत नाही, सो यू कॅन सर्च इन इंटरनेट. ओके, आपला टॉपिक आहे डिव्हिजन जिम्नोस्पर्म. जसं की आधी आपण क्रिप्टोगॅम्स बघत होतो आणि आता आपण पाहतोय फेनोरोगॅम्स. फेनोरोगॅम्समध्ये दोन डिव्हिजन्स आहेत, एक तर आहे जिम्नोस्पर्म आणि दुसरा आहे एन्जिओस्पर्म. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिम्नोस्पर्मबद्दल इन्फॉर्मेशन बघणार आहोत. सो जसं की तुम्हाला माहिती आहे जिम्नोस्पर्म या शब्दामध्ये दोन शब्द आहेत. जिम्नोस म्हणजे नेकेड आणि स्पर्मा म्हणजे सीड्स. म्हणजेच जिम्नोस्पर्म्समध्ये जे काही प्लांट्स येतात त्या सगळ्या प्लांट्समध्ये नेकेड सीड्स प्रेझेंट असतात, म्हणजे त्या सीड्स आपण इझिली पाहू शकतो. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल जिम्नोस्पर्मबद्दल आपण इन्फॉर्मेशन बघूया.
देर आर अबाउट 70 जेनेरा अँड 1000 लिव्हिंग स्पीशीज ऑफ जिम्नोस्पर्म्स इन दी वर्ल्ड. पूर्ण वर्ल्डमध्ये जर आपण फक्त जिम्नोस्पर्मचा विचार केला तर 70 जीनस आहेत म्हणजे जेनेरा आहेत आणि 1000 स्पीशीज आहेत जे की जिम्नोस्पर्मच्या अंडर येतात. इन इंडिया इट इज रिप्रेझेंटेड बाय 16 जेनेरा अँड 53 स्पीशीज. आणि फक्त इंडियामध्ये जर आपण पाहिलं तर 16 जेनेरा म्हणजे 16 जीनस आहेत आणि 53 स्पीशीज आहेत. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की मोस्ट ऑफ द जिम्नोस्पर्म्स आर एव्हरग्रीन श्रब्स और उडी ट्रीज. एव्हरग्रीन म्हणजे नेहमी सदाहरित असतात, नेहमी हिरव्या म्हणजे हऱ्याभऱ्या असतात, नेहमी भरलेल्या असतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे श्रब्स म्हणजे छोटे छोटे ट्रीज असतात, छोटी झाडं ज्याला आपण म्हणतो किंवा झुडपं ज्याला आपण म्हणतो, किंवा उडी ट्रीज असतात म्हणजे ज्यांच्यामध्ये उड प्रेझेंट असेल असं. या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर हे जे सायकस आहे तर ते उडी टाईप आहे. या ठिकाणी तुम्ही उड वगैरे बघू शकता. सोबतच हे नेहमी ग्रीन असणार आहे, पूर्ण वर्षभर सदाहरित असणार आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की दीज आर प्रिमिटिव्ह ग्रुप ऑफ फ्लावरिंग प्लांट्स प्रोड्युसिंग नेकेड आईज. प्रिमिटिव्ह म्हणजे काय, सगळ्यात सुरुवातीचे. ओके. सगळ्यात पहिल्यांदा जर कोणता ग्रुप असेल ज्याच्यामध्ये नेकेड सीड्स प्रेझेंट आहेत तर तो ग्रुप आहे जिम्नोस्पर्मचा. ओके. प्रिमिटिव्ह म्हणजे सगळ्यात सुरुवातीचा ग्रुप की ज्यामध्ये नेकेड सीड्स प्रेझेंट आहेत. दे आर वेस्क्युलर प्लांट्स हॅव्हिंग झायलेम विथ ट्रॅकिड्स अँड फ्लोएम विथ सीव सेल्स. त्यांच्यामध्ये वेस्क्युलर म्हणजे काय की झायलेम आणि फ्लोएम ज्यामध्ये प्रेझेंट असेल त्याला आपण म्हणतो वेस्क्युलर प्लांट्स. झायलेम आणि फ्लोएम एक प्रकारचे कंडक्टिव्ह टिश्यूज आहेत, हे मी तुम्हाला प्रिव्हियस बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे. सो जे याच्यामध्ये झायलेम असतात तर झायलेममध्ये ट्रॅकिड्स नावाचे एक प्रकारचे सेल्स प्रेझेंट असतात आणि फ्लोएममध्ये सीव सेल्स प्रेझेंट असतात. हे आपण डिटेलमध्ये सेल चॅप्टरमध्ये बघणार आहोत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की द प्लांट बॉडी इज स्पोरोफाईट. हे स्पोरोफाईट आणि गॅमेटोफाईट काय आहे हे आपण लाईफ सायकलमध्ये पाहणार आहोत, जो की सगळ्यात शेवटचा टॉपिक आहे, त्यामध्ये तुम्हाला क्लिअरली पाहायला मिळेल. सो द प्लांट बॉडी इज स्पोरोफाईट. इट इज डिफरन्शिएटेड इन टू रूट, स्टेम अँड लीव्स. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं सायकसमध्ये तर याला एक प्रकारचं खाली रूट्स असणार आहेत. रूट्स पण या ठिकाणी आय होप की दाखवलेत. या ठिकाणी रूट्स पण दाखवलेले आहेत. आपण इथे स्टीम बघू शकतो प्लांट बॉडीमध्ये आणि त्याचे लीव्स पण इथे दाखवलेले आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की द रूट सिस्टम इज टॅप रूट टाईप. टॅप रूट काय असतात, रूट्स दोन प्रकारचे असतात. एक असं मेन रूट असतं आणि त्याला सगळे रूट्स जॉईन असतात, याला आपण म्हणतो टॅप रूट. ओके. आणि याच्यावर ते पूर्ण स्टीम विम जे पण असेल ते. आणि दुसरे असतात फायबरस रूट्स जे की अशा प्रकारचे असतात. ओके. याला कुठलंही एक मेन रूट वगैरे असं काही नसतं, असे पसरलेले असतात. सो याच्यामधलं या रूट टाईपमध्ये येणार आहे जिम्नोस्पर्म्स. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इन सम रूट्स फॉर्म सिम्बायोटिक असोसिएशन विथ अदर लाईफ फॉर्म्स. सिम्बायोटिक म्हणजे कसं की दोन प्लांट्स एक दुसऱ्यांवरती आधारित राहत असतात. जसं की मी तुम्हाला फंगाय आणि अल्गाचं एक्झाम्पल सांगितलं होतं ॲनिमल्समध्ये, त्याप्रमाणे अशा प्रकारचे कुठलेही दोन प्लांट्स एकत्र राहतात सिम्बायोटिकली. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे कोरारॉइड रूट्स ऑफ सायकस सो असोसिएशन विथ ब्ल्यू ग्रीन अल्गे. म्हणजे जे रूट्स आहेत सायकस प्लांटचे तर ते कोणाशी असोसिएशन दाखवतात, ब्ल्यू ग्रीन अल्गेसोबत ते राहतात. ओके. म्हणजे दोघं सिम्बायोटिकली राहतात. आणि रूट्स ऑफ पायनस शो असोसिएशन विथ एंडोफायटिक फंगाय कॉल्ड ॲज मायकोरायझी. एंडोफायटिक म्हणजे काय, जसं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, इमॅज नाही आय थिंक सो. ओके. फक्त सायकसची इमॅज आहे. ओके. जे की ब्ल्यू ग्रीन अल्गीसोबत असोसिएशनमध्ये राहतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इन जिम्नोस्पर्म्स स्टीम इज मोस्टली इरेक्ट, एरियल, सॉलिड अँड सिलेंड्रिकल. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं हे स्टीम जर पाहिलं तरी कसं आहे, इरेक्ट म्हणजे उभं आहे, त्यासोबतच एरियल म्हणजे हवेमध्ये आहे, जमिनीच्या आतमध्ये नाही आहे, कसं आहे बाहेर आहे, जमिनीच्या बाहेर आहे. सोबतच सॉलिड आहे आणि सिलेंड्रिकल म्हणजे सिलेंड्रिकल स्ट्रक्चर आहे याचं. जर तुम्ही ते ट्रान्सफर सेक्शन कुठे दिलं आहे, नाही दिलं. ओके. सो जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर हे कसं आहे, सिलेंडर टाईपमध्ये आहे आणि उभं आहे, सॉलिड आहे. ओके. इरेक्ट आहे. तर अशा पद्धतीचे याचे स्टीम आहेत. आफ्टर दॅट सेकंडरी ग्रोथ इज सीन इन जिम्नोस्पर्म ड्यू टू प्रेझेन्स ऑफ कॅम्बियम. कॅम्बियम कंडक्टिंग टिश्यूजमध्ये प्रेझेंट असतं की ज्यामुळे प्लांट्स सेकंडरी ग्रोथ दाखवतात. इन सायकस इट इज युजली अनब्रांच्ड वाईल इन कॉनिफर्स इट इज ब्रांच्ड. आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर सायकसमध्ये हे जे कॅम्बियम आहे तर ते अनब्रांच फॉर्ममध्ये प्रेझेंट आहे. तर त्याच्याबरोबरच जर आपण नेक्स्ट पाहिलं कॅनिफर्स तर यामध्ये मात्र ते ब्रांच्ड स्वरूपामध्ये पाहायला मिळतं. द लीव्ज आर डायमॉर्फिक. तुम्ही जर या ठिकाणी सायकसचे लीव्ज पाहिले, अरे यार लीव्ज पण नाही त्या ठिकाणी. ओके. तुम्ही हे सगळे जे पिक्चर्स आहेत किंवा इमेजेस आहेत ते तुम्ही गुगलवरती जाऊन सर्च करू शकता. मी नाही शो करू शकत कॉपीराईट इश्यूजमुळे, बट यू कॅन सर्च. ओके. सो याचे जे काही लीव्स आहेत ते डायमॉर्फिक म्हणजे दोन्ही पण साईड्सवरून आपण त्याच्यावरती दोन्ही पण साईड्सवरून ते असतात. ओके. सो द फोलिएज लीव्स आर ग्रीन, सिम्पल नीडल लाईक और पिनॅटली कंपाऊंड whereas scale leaves are small, membrous and brown. आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर जे फोलिएज लीव्स असतात ते एक तर ग्रीन कलरचे असतात आणि नीडल लाईक म्हणजे तुम्ही या ठिकाणी बघू शकता की हे लीव्स कसे नीडल लाईक आहेत, म्हणजे याला पुढे असं पॉइंटिंग वगैरे आहे, तर त्या प्रकारचे असतात. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे
आणि दुसरे जे स्केल प्रकारचे लीव्ज असतात ते एकतर स्मॉल असतात, छोटे असतात, मेंब्रस, त्याच्यावरती मेंब्रन असतं म्हणजे स्किन टाईप मेंब्रन असतं आणि ब्राऊन कलरचे असतात. नेक्स्ट आहे स्पोर्स आर प्रोड्युस्ड बाय मायक्रोस्पोरोफाईल. आता मायक्रोस्पोरोफाईल हा त्या प्लांटचा एक मेल पार्ट आहे आणि मेगास्पोरोफाईल त्या प्लांटचा फिमेल पार्ट आहे. तर या ठिकाणी तुम्ही मायक्रोस्पोरोफाईल बघू शकता जो की एक मेल पार्ट आहे. आणि या ठिकाणी तुम्ही थोडेसे लीव्स पण बघू शकता की लीव्स कशा प्रकारचे असतात. थोडंसं नीडल लाईक स्ट्रक्चर आहे, ग्रीन कलरचे आहेत. ओके, लीव्स पण या ठिकाणी बघू शकता. आणि या ठिकाणी आहे मेगास्पोरोफिल जे की फिमेल स्ट्रक्चर आहे. या ठिकाणी पण लीव्स वगैरे बघू शकता. सो इन दिस वे हे होतं सायकसबद्दल सगळं काही. नेक्स्ट आहे की या ठिकाणी सायकस जे आहे त्याचं काय इम्पॉर्टन्स आहे किंवा इकॉनॉमिकली किती कसं इम्पॉर्टंट आहे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल सायकस इज ग्रोन ॲज ऑर्नामेंटल प्लांट आणि जे पण जिम्नोस्पर्म्समध्ये येतात ते मोस्टली ऑर्नामेंटल असतात. पायनस इज यूज्ड ॲज सोर्स ऑफ पायनवूड आणि तुम्ही जर पाहिलं तुमच्या बुकमध्ये पेज नंबर 24वरती पायनसचं एक ड्रॉइंग आहे तर तुम्ही ते बघू शकता. आणि पायनस जे आहे तर ते एक प्रकारचं पाईनवूड म्हणजे जे पण वूड आपण फर्निचरसाठी वगैरे वापरत होतं ते. त्याचबरोबर टर्पेंटाईन ऑइल आणि पाईन रिझन हे सगळं आपल्याला कशापासून मिळणार आहे, पायनसपासून. ओके, तुम्ही याला पिनस म्हणा किंवा पायनस म्हणा जे पण म्हणाल तर त्याच्यापासून आपल्याला हे सगळं मिळणार आहे. आणि सायकस एक प्रकारचं ऑर्नामेंटल प्लांट आहे. सो हेच या दोघांचे पण युजेस आहेत जे पण जिम्नोस्पर्म्समध्ये येतात. त्याच्यापैकी आपण फक्त 2 एक्झाम्पल पाहिलेत, एक तर आहे सायकस आणि एक तर आहे पायनस. ओके, सो पायनसचा यूज बऱ्याचदा वूड बनवण्यासाठी किंवा त्याचबरोबर टर्पेंटाईन ऑइल किंवा रिझाईन बनवण्यासाठी वापरलं जातं. तर सायकस एक प्रकारचं ऑर्नामेंटल प्लांट आहे. ओके, सो एवढंच होतं जिम्नोस्पर्म्सबद्दल इन्फॉर्मेशन. आपला टॉपिक आहे डिव्हिजन एन्जिओस्पर्म. डिव्हिजन एन्जिओस्पर्ममध्ये आपण 2 प्रकार पाहणार आहोत, 2 टाईप्स पाहणार आहोत. फर्स्ट आहे डायकॉटिलेडन, सेकंड आहे मोनोकॉटिलेडन. सो डायकॉटिलेडन म्हणजे काय, मोनोकॉटिलेडन म्हणजे काय, त्यांच्यामध्ये डिफरन्स काय आहे हे सगळं आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. सो लेट अस स्टार्ट. फर्स्ट ऑफ ऑल आपण एन्जिओस्पर्मबद्दल इन्फॉर्मेशन घेणार आहोत. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण जिम्नोस्पर्म्स पाहिलं होतं. जिम्नोस्पर्म्सचा अर्थ होता नेकेड सीड, पण एन्जिओस्पर्मचा अर्थ आहे एन्क्लोज्ड सीड. म्हणजे हे सीड्स जनरली आपण इझिली पाहू शकत नाही, हे सीड्स एन्क्लोज्ड असतात. सो एन्जिओस्पर्म्स आर द मोस्ट ॲडव्हान्स्ड ग्रुप ऑफ फ्लावरिंग प्लांट्स. याच्या आधी आपण पाहिलं होतं जिम्नोस्पर्म जो की एक प्रिमिटिव्ह ग्रुप होता म्हणजे सगळ्यात सुरुवातीचा ग्रुप होता. आणि नेक्स्ट जर आपण पाहिलं एन्जिओस्पर्म तर हा एक प्रकारचा ॲडव्हान्स ग्रुप आहे. इन these plants the seeds are enclosed within the fruit that is ovary. मग तुम्ही म्हणाल की ज्याप्रमाणे आपण जिम्नोस्पर्म्समध्ये इझिली सीड्स पाहू शकतो, नेकेड सीड्स असतात, त्याप्रमाणे एन्जिओस्पर्म्समध्ये सीड्स कुठे असतात तर यांच्या सीड्स ओव्हरीमध्ये असतात. ओके, ओव्हरीचं ट्रान्सफॉर्मेशन कशामध्ये होतं, फ्रूटमध्ये. त्याच्यामुळे त्यांनी फ्रूट सांगितलेलं आहे आणि ओव्हरी सांगितलं आहे कारण दोघं पण एकच आहेत. ओव्हरी जेव्हा पुढे मॅच्युअर होणार तेव्हा त्याचं रूपांतर फ्रूटमध्ये होणार. ओके, सो इन दिस वे त्यांच्या सीड्स फ्रूटमध्ये म्हणजेच ओव्हरीमध्ये प्रेझेंट असतात. एन्जिओस्पर्म्स इज अ ग्रुप ऑफ हायली इव्हॉल्व्ड प्लांट्स primarily adapted to terrestrial habitat. They vary in size. एन्जिओस्पर्म्स एक प्रकारचे ॲडव्हान्स ग्रुप आहे जसं की आपण पाहिलं. यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला प्लांट्स पाहायला मिळतात. हा खूप मोठा ग्रुप आहे आणि हा एक प्रायमरी अडॅप्टेड टेरेस्ट्रियल हॅबिटॅट आहे. म्हणजे पूर्णतः टेरेस्ट्रियल आहे, पूर्ण ते जमिनीवरती राहू शकतं असे ते प्लांट्स आहेत. ते फक्त त्यांना पाणी जस्ट फॉर मिनरल्स आणि त्यांच्या ग्रोथसाठी लागतं, बट बाकी सगळं ते जमिनीवर करू शकतात. दे व्हेरी इन साईज. याच्यामध्ये पण बरेचसे प्रकार आहेत, प्रत्येकाची साईज वेगवेगळी असते. सो एन्जिओस्पर्म शो हेटेरोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन. आता हे अल्टरनेशन ऑफ जनरेशन आपला लास्ट टॉपिक आहे, त्यामध्ये आपण बघणार आहोत. प्रत्येक ग्रुपमध्ये प्रत्येक डिव्हिजनमध्ये आपण लाईफ सायकलचा संदर्भ घेतला आहे. तर या सगळ्या लाईफ सायकल्स आपण शेवटी पुन्हा एकदा रिवाईज करणार आहोत. ओके, सो शेवटचा व्हिडिओ जो असेल लाईफ सायकलचा तर तो खूप महत्त्वाचा असेल. आफ्टर दॅट अल्टरनेशन ऑफ जनरेशन आपण त्यामध्ये पाहणार आहोत. आणि तुर्तास एवढं लक्षात ठेवा की एन्जिओस्पर्म्समध्ये आपल्याला हेटेरोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन पाहायला मिळतं. इन विच स्पोरोफाईट इज डिप्लॉईड. आता याच्यामध्ये स्पोरोफाईट काय असतं हे तुम्हाला त्याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. डिप्लॉईड तुम्हाला माहिती आहे हॅप्लॉईड असतात N आणि डिप्लॉईड असतात 2N. ओके, हे तर तुम्ही 10th स्टँडर्डला पाहिले. सो डॉमिनंट असतात हे जे स्पोरोफाईट असतात तर ते डिप्लॉईड असतात, डॉमिनंट असतात. ऑटोट्रॉफिक असतात म्हणजे स्वतः कोणावरही डिपेंड नसतात, इंडिपेंडंट असतात. ओके, यालाच आपण ऑटोट्रॉफिक म्हणतो. आणि द गॅमॅटोफाईट्स 2 प्रकारचे असतात, एक स्पोरोफाईट आणि एक असतं गॅमॅटोफाईट. स्पोरोफाईटबद्दल आपण पाहिलं की ते डिप्लॉईड असतात, डॉमिनंट असतात, ऑटोट्रॉफिक असतात, इंडिपेंडंट असतात. आता गॅमॅटोफाईट पाहूया. गॅमॅटोफाईट जे की मेल किंवा फिमेल आहे हे हॅप्लॉईड असतात, रिड्यूस्ड असतात, पॅरासायटिक असतात आणि कॉन्सिल्ड असतात. हॅप्लॉईड म्हणजे पण तुम्हाला माहिती आहे रिड्यूस्ड पॅरासायटिक म्हणजे दुसऱ्यावरती अवलंबून असणं. स्पोरोफाईट इंडिपेंडंट आहेत, कोणावरही अवलंबून नाही आहेत, पण गॅमॅटोफाईट्स मात्र पॅरासायटिक आहेत, दुसऱ्यावरती अवलंबून आहेत. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट एन्जिओस्पर्म्स आर हेटेरोस्पोरस. मायक्रोस्पोरस कॉमनली कॉल्ड एज पोलन्स आर फॉर्म्ड इन मायक्रोस्पोरॅन्जिया किंवा त्याला आपण अँथर्स बोलू शकतो. तुम्हाला माहिती आहे की अँथर्स एक प्रकारचं मेल पार्ट आहे
तर एन्जिओस्पर्म्स हे हेटेरोस्पोरस असतात. याच्यामध्ये मायक्रोपोर्स ज्याला की आपण पोलन्स म्हणतो आणि मायक्रोस्पोरॅन्जिया ज्याला की आपण अँथर्स म्हणतो. ओके, हे सगळे कॉमन नेम्स आहेत आणि जर आपण प्लांट्समध्ये स्पेसिफिकली पाहिलं तर आपण हे सगळे सायंटिफिक नेम्स वापरतो. सो मायक्रोस्पोर्स इज नथिंग बट दी पोलन्स, जे की आपण रिप्रोडक्शन चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये, ज्यामध्ये आपण प्लांट्समध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतं ते पाहत होतो. तर जे पोलन ग्रेन्स आहेत तर ते अँथरवरती शिफ्ट होतात, ज्याला की आपण पॉलिनेशन म्हणतो वगैरे वगैरे तुम्ही पाहिलं असेल. सो आणि याच्यामध्ये जे मायक्रोस्पोर्स आहे त्याला आपण पोलन्स म्हणतो आणि जे मायक्रोस्पोरॅन्जिया आहे त्याला आपण अँथर्स म्हणतो. सो दे डेव्हलप इन हायली स्पेशलाइज्ड मायक्रोस्पोरोफिल और स्टेमन्स वाईल मेगास्पोर्स आर फॉर्म्ड इन मेगास्पोरॅन्जिया और ओव्ह्यूल्स. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं, मगाशी पण मी तुम्हाला सांगितलं होतं, मगाशी म्हणजे प्रिव्हियस व्हिडिओमध्ये, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं मायक्रोस्पोरोफिल जे की एक मेल पार्ट आहे आणि नेक्स्ट आहे मेगास्पोर्स आर फॉर्म्ड इन मेगास्पोरॅन्जिया. मेगास्पोरॅन्जिया इज नथिंग बट ओव्ह्यूल्स. बोर्न ऑन हायली स्पेशलाइज्ड मेगास्पोरोफिल कॉल्ड एज कार्पल. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं, मेगास्पोरोफिल एक प्रकारचा फिमेल पार्ट आहे आणि जे पण फिमेल मेंबर्स असतात त्यांना आपण कार्पल म्हणतो. मायक्रोस्पोरोफिल एक प्रकारचं मेल पार्ट आहे आणि मेल मेंबर्सला आपण स्टेमन्स म्हणतो. तर तेच आहेत वर्ड्स, फक्त एवढंच की त्याचे अजून दुसरे सिनोनिम्स आपल्याला पाहायला मिळतात. बिसाइड्स द इसेन्शियल ओरल्स ऑफ मायक्रोस्पोरोफिल्स. मायक्रोस्पोरोफिल्स म्हणजे काय, मेल पार्ट आहे म्हणजे एन्ड्रोशियम, अँड मेगास्पोरोफिल्स म्हणजेच जिम्नोशियम. आता या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की फ्लावरमध्ये 2 प्रकारचे ओरल्स असतात. पहिलं ओरल ज्याला की आपण म्हणणार आहोत इसेन्शियल ओरल्स आणि दुसरं ओरल ज्याला की आपण म्हणणार आहोत ॲसेसरी ओरल्स. सो इसेन्शियल ओरल्सचे 2 पार्ट्स पडतात, एन्ड्रोशियम अँड गायनोशियम. एन्ड्रोशियमलाच आपण मायक्रोस्पोरोफिल म्हणतो आणि गायनोशियमलाच आपण मेगास्पोरोफिल म्हणतो. दुसरा प्रकार आहे ॲसेसरी ओरल्स. ॲसेसरी ओरल्स याच्यामध्ये पण 2 टाईप्स आहेत, कॅलिक्स अँड कोरोला. कॅलिक्सच्या मेंबर्सला आपण सेपल्स म्हणतो, कोरोलाच्या मेंबर्सला आपण पेटल्स म्हणतो. म्हणजेच काय, त्या फुलाच्या ज्या पाकळ्या असतात तर त्या. सो अरेंज टुगेदर टू फॉर्म फ्लॉवर, आणि हे सगळे एकत्र येऊन यापासून एक फ्लावर तयार होतं. याच्यामध्ये जर आपण पाहिलं, इसेन्शियल ओरल्स आतमध्ये असतात आणि ॲसेसरी ओरल्स बाहेर असतात, त्याच्यामुळे यांना आपण प्रोटेक्टिव्ह ओरल्स पण म्हणतो. तुम्ही फ्लावरचं स्ट्रक्चर प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये पाहिले की ज्यामध्ये आपण हे सगळे ओरल्स वगैरे सगळं काही पाहिलं होतं. ओके, सो नेक्स्ट एन्जिओस्पर्म्स आर डिवायडेड इंटू 2 क्लासेस. आता याच्यामधला जे एन्जिओस्पर्म्स आहे जो की आपण आजचा डिव्हिजन पाहतोय, त्याचं परत फर्दर 2 क्लासेसमध्ये दोन क्लासेसमध्ये सब डिव्हिजन केलं जातं. एक तर आहे डायकोटिलेडन, दुसरा आहे मोनोकोटिलेडन. डाय हा शब्द जर आपण पाहिला, हा आपल्याला काय सजेस्ट करतो, 2. ओके, म्हणजे या ठिकाणी 2 कोटिलेडन्स प्रेझेंट आहेत. कोटिलेडन्स म्हणजे काय ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. सो दिस प्लांट्स हॅव 2 कोटिलेडन्स इन देअर एम्ब्रिओ. तुम्ही जर एखादं कोणतं पण सीड पाहिलं असेल, कोणती पण सीड तुम्ही घेऊ शकता, तर ती सीड जेव्हा तुम्ही असं ब्रेक कराल तेव्हा त्याच्या 2 पार्ट्समध्ये असं डिव्हिजन होतं. सो या ठिकाणी तुम्हाला याच्यावर तुम्हाला एकच एक अंकुर बघायला मिळेल आणि हे एक प्रकारे सीड जे आहे ते 2 पार्टमध्ये तुम्ही जेव्हा उघडाल तेव्हा ते 2 पार्टमध्ये डिवाईड होतं. कोणत्या पण पल्सेसचं तुम्ही सीड घेऊ शकता आणि तुम्ही उघडल्यानंतर त्याचं 2 पार्टमध्ये डिव्हिजन होतं. ते जर 2 पार्टमध्ये डिवाईड झाले तर ते येणार आहे डायकोटिलेडनमध्ये, जसं की मूग मटकी वगैरे वगैरे जे पण 2 पार्टमध्ये डिवाईड होतात तर ते, किंवा सनफ्लावरचं सीड वगैरे असेल, हिबिस्कसचं सीड वगैरे असेल तर ते डिवाईड झाल्यानंतर जर 2 पार्ट तयार झाले तर ते येणार आहे डायकोटिलेडनमध्ये. आणि जर तुम्ही त्याला डिवाईड करू शकला नाहीत तर ते येणार आहे मोनोकोटिलेडनमध्ये. डिवाईड होऊ शकत नाही म्हणजे काय, जसं की तुम्ही मका पाहिला असेल, अशा प्रकारचं समथिंग ते असतं. तर मका तुम्ही 2 पार्टमध्ये डिवाईड नाही करू शकत, ते एक प्रकारचा सिंगलच पार्ट आहे, कापून बिपून नाही. इझिली 2 पार्ट्समध्ये डिवाईड झालं पाहिजे तर ते मक्याचं होत नाही. सो त्याच्यामुळे मका कशामध्ये येणार आहे, किंवा ज्याला की आपण मेज म्हणतो, कशामध्ये येणार आहे, मोनोकोटिलेडनमध्ये. ओके, सो जे पण चवळी आणि चना वगैरे जे पण आपण 2 पार्टमध्ये डिवाईड करू शकतो ते प्लांट आपण घेणार आहोत डायकोटिलेडनमध्ये, आणि जे आपण 2 पार्ट्समध्ये डिवाईड नाही करू शकत ते आपण घेणार आहोत मोनोकोटिलेडनमध्ये. ओके, सो आता हे जे प्लांट्स आहेत, ॲज यू नो की सीड्स ओव्हरीमध्ये प्रेझेंट आहेत. ओके, सो ज्याच्या एम्ब्रिओमध्ये 2 कोटिलेडन्स म्हणजे अशा प्रकारचे दोन जेव्हा डिवाईड करू तेव्हा 2 पार्ट्स तयार होतात, असे जे काही प्रेझेंट आहेत त्या प्लांट्सला आपण डायकोटिलेडन म्हणतो. दे हॅव अ टॅपरूट सिस्टम अँड द स्टीम इज ब्रांच्ड. टॅपरूट मी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पण सांगितलेला आहे आणि हा एक डिफरन्स बिटवीन आहे डायकोटिलेडन आणि मोनोकोटिलेडनमध्ये. मोनोकोटिलेडनमध्ये सिंगल कोटिलेडन असतो, मोनो हा शब्द सिंगल असं सजेस्ट करतो. डायकोटिलेडनमध्ये 2 कोटिलेडन असतात. दुसरा डिफरन्स असा आहे की डायकोटिलेडनमध्ये प्लांट्सचे जे रूट्स असतात तर ते अशा प्रकारे टॅपरूट असतात. टॅपरूट म्हणजे काय, एक मोठा रूट आणि उरलेले छोटे छोटे रूट्स, ओके, ह्याला अटॅच असतात. ओके, आणि आफ्टर दॅट जर आपण मोनोकोटिलेडनमध्ये पाहिलं तर फायबरस रूट्स असतात. फायबरसलाच दुसरा शब्द आहे ॲडव्हेन्शियस, दोघांचा पण अर्थ सेमच होतो. तर हे रूट्स असे असतात, त्यांच्यामध्ये काय मेन रूट पिन रूट असं काय नसतं, कसे पण अटॅच असतात. ओके, तर हे असणार आहेत मोनोकोटिलेडनमध्ये, हे असणार आहे डायकोटिलेडनमध्ये. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट लीव्ज शो रेटिक्युलेट वेनेशन. अजून एक डिफरन्सेस आहे की यांच्यामध्ये जे लीव्ज असतात ते रेटिक्युलेट वेनेशन दाखवतात. रेटिक्युलेट म्हणजे काय, सपोज की हे आपलं एक लीफ आहे
याच्यावरती असं एक अशा प्रकारचं जे वेनेशन असतं याला आपण म्हणतो रेटिक्युलेट. ओके, म्हणजे कसं हे वेनेशन जे असतं त्याला आपण म्हणणार आहोत रेटिक्युलेट. असं पान तुम्ही आंब्याचं वगैरे पाहिलं असेल. ओके, तुम्ही म्हणाल आंब्याचे कुठे 2 पार्ट होतात, तर आंब्याची जी कोय असते ती जेव्हा तुम्ही ब्रेक कराल तर त्याच्या आतमध्ये त्याची सीड प्रेझेंट असते, सीड बाहेर प्रेझेंट नसते. तुम्ही जे कोय पाहता ॲक्च्युअल ते सीड नाही आहे, तुम्ही जे ते कोय जेव्हा फोडाल तेव्हा त्याच्यामध्ये जे असतं त्याला आपण सीड म्हणतो. ओके, सो नेक्स्ट आहे की ते म्हणजे याच्यामध्ये रेटिक्युलेट वेनेशन असतं. आणि जर आपण मोनोकॉटिलेडनमध्ये पाहिलं तर तुम्ही केळीचं पान पाहिलं असेल, त्याच्यामध्ये कशाचे पॅरलल वेन्स असतात, तर त्याप्रमाणे पॅरलल वेनेशन प्रेझेंट असतं मोनोकॉटिलेडनमध्ये. ओके, आपण मोनोकॉटिलेडन सेपरेटली पण पाहणार आहोतच, बट या ठिकाणी आपण कंपॅरेटिव्ह स्टडी करतोय मोनोकॉटिलेडन आणि डायकॉटिलेडनचा. आफ्टर दॅट वाईल दी फ्लावर्स शो टेट्रा और पेंटामेरस सिमेट्री. आणि जर तुम्ही या ठिकाणी फ्लावर बघितलं तरी कसं आहे, टेट्रा सिमेट्री आपल्याला पाहायला मिळते फ्लावरमध्ये, किंवा टेट्रालाच आपण पेंटामेरस 2 नावं आहेत ते पण म्हणू शकतो. ओके, पेंटामेरस म्हणा किंवा टेट्रा म्हणा, ॲज यू विश. नेक्स्ट आहे वेस्क्युलर बंडल्स आर को जॉईंट. आता याच्यामध्ये जे वेस्क्युलर टिश्यूज असतात ज्याच्यामध्ये की झायलेम आणि फ्लोएम येतात. कोजॉईंट म्हणजे ते एक दुसऱ्यांना एकदम जॉईंटेड असतात, म्हणजे झायलेम आणि फ्लोएम दोन्ही पण प्रेझेंट असतं. कोलॅटरल अँड ओपन टाईप. लॅटरल म्हणजे उभ्या टाईपमध्ये असतात आणि वरून ओपन असतात, ते सगळं न्यूट्रिशन वगैरे रूटपासून ते लीव्सपर्यंत पोहोचवण्यासाठी. कॅम्बियम कशासाठी यूजफुल आहे, सेकंडरी ग्रोथ. कॅम्बियम ज्यामध्ये प्रेझेंट असेल ते प्लांट सेकंडरी ग्रोथ दाखवणार आहे. सो कॅम्बियम इज प्रेझेंट बिटवीन झायलेम अँड फ्लोएम फॉर सेकंडरी ग्रोथ. झायलेम आणि फ्लोएम आहे म्हणजे त्यामध्ये कॅम्बियम असेल तर नक्कीच ते प्लांट जे आहे ते सेकंडरी ग्रोथ दाखवणार आहे. ओके, आपण टेरिडोफाईट्समध्ये पाहिलं होतं की कॅम्बियम प्रेझेंट नसतं, त्याच्यामध्ये झायलेम फ्लोएम असतं बट कॅम्बियम नसतं, की ज्यामुळे ते जे प्लांट्स आहेत ते सेकंडरी ग्रोथ दाखवत नाहीत. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आपल्याला काही एक्झाम्पल्स सांगितलेले आहेत. हेलियांथस ॲन्यूस जे की आहे सनफ्लावरचं सायंटिफिक नेम. याच्यामध्ये हेलियांथस ॲज यू नो की जीनसचं नाव आहे आणि ॲन्यूस ॲज यू नो की हे स्पीशीजचं नाव आहे. आफ्टर दॅट हिबिस्कस रोसा सिनेन्सिस ज्याला की आपण चायनीज रोज म्हणतो किंवा चायना रोज म्हणतो. आफ्टर दॅट नेक्स्ट या ठिकाणी तुम्हाला सनफ्लावरचे काही पार्ट्स पाहायला मिळत आहेत की सीड्स असतात. सीड्स 2 पार्ट्समध्ये डिवाईड होतात. रेफ्लोरेंटस आहे, डिस्फ्लोरेंटस आहे, जे की तुम्हाला ही जी पानं वगैरे आहेत आणि ह्याच्यामध्ये डिस्क लाईक स्ट्रक्चर आहे त्याला आपण डिस्क फ्लोरेंटस म्हणतो. स्टेम आहे आणि टॅपरूट एक मेन रूट आणि त्याला बाकीचे सगळे रूट्स अटॅच केलेले आहेत. अशा प्रकारचं सनफ्लावरचं स्ट्रक्चर असतं. आता ह्याच्यामध्ये जे काही तुम्हाला मेन फीचर्स पाहायला मिळतात हे सगळे फीचर्स कोणाचे आहेत, डायकॉटिलेडन्सचे आहेत. ओके, आता आपण नेक्स्ट पाहणार आहोत मोनोकॉटिलेडन. मोनोकॉटिलेडनमध्ये पुन्हा एकदा आपण डायकॉटिलेडन पण रिवाइज करणार आहोत. दिस प्लांट्स हॅव सिंगल कॉटिलेडन. यांच्यामध्ये सिंगल कॉटिलेडन असतो. डायकॉटिलेडन्समध्ये 2 कॉटिलेडन्स असतात. ओके, दे हॅव ॲन्व्हेंशियस रूट्स. ॲन्व्हेंटिशियस रूट्स म्हणजे काय, जसं की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एक मेन रूट आहे असं काही नाही आहे यांच्यामध्ये, डायरेक्ट असे रूट्स पसरलेले आहेत, त्याला की आपण ॲन्व्हेंटिशियस रूट्स म्हणतो किंवा फायबरस रूट्स म्हणतो. अँड स्टीम इज रिअरली ब्रांच्ड. म्हणजे यांची स्टीम ब्रांच टाईपमध्ये नसते, खूप रेअरली ब्रांच्ड असते. लीव्स जनरली हॅव शिएटिंग लीफ बेस अँड पॅरलल वेनेशन. पॅरलल वेनेशन म्हणजे जसे की तुम्ही ते झूम केलं तर नाही दिसणार, बट मगाशी सांगितल्याप्रमाणे यांची जी लीव्ज असतात तर लीव्जवरती असे वेन्स नसतात, तर ते जस्ट स्ट्रेट वेन्स असतात, असे वेन्स असतात. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये एकाला दुसरे अटॅच केलेले असे काही वेन्स नसतात, जस्ट स्ट्रेट वेन्स असतात. वाय दी फ्लावर्स आर जनरली ट्रिमेरस. फ्लावर्स जर तुम्ही पाहिले, फ्लावर्स पण या ठिकाणी पाहायला नाही मिळणार क्लिअरली. ओके, तुम्ही गुगलवरती जाऊन स्पेशली जर तुम्ही मोनोकॉटिलेडन्सचे फ्लावर सर्च केले तुम्हाला त्याचं एक्झॅक्ट स्ट्रक्चर पाहायला मिळेल. द वेस्क्युलर बंडल्स आर कोजॉईंट. याच्यामध्ये पण जे वेस्क्युलर बंडल्स असतात झायलेम आणि फ्लोएम कोजॉईंट असतात, एकत्र असतात. कोलॅटरल उभे असतात आणि याच्यामध्ये क्लोज्ड टाईप आहेत. मग अशी जर आपण पाहिलं तर डायकॉटिलेडनमध्ये हे क्लोज्ड टाईपमध्ये नव्हते, हे ओपन टाईपमध्ये प्रेझेंट होते. बट अजून एक डिफरन्स आहे, मोनोकॉटिलेडनमध्ये हे क्लोज्ड टाईपमध्ये आहेत. ओके, नेक्स्ट आहे इन मोनोकॉटिलेडस एक्सेप्ट फ्यू प्लांट्स सेकंडरी ग्रोथ इज ॲबसेंट. म्हणजे काही प्लांट्स काही एक्सेप्शन सोडले तर बाकी सगळ्यांमध्ये सेकंडरी ग्रोथ प्रेझेंट असते. ओके, सो म्हणजे ज्याच्यामध्ये सेकंडरी ग्रोथ प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये कॅम्बियम प्रेझेंट आहे. ज्याच्यामध्ये सेकंडरी ग्रोथ प्रेझेंट नाही आहे किंवा दाखवली जात नाही त्याच्यामध्ये कॅम्बियम प्रेझेंट नाही. एक्झाम्पल ZMS ज्याला की आपण मेज म्हणतो, सळगम वल्गॅर ज्याला की आपण ज्वार म्हणतो, ज्वारी आपली. ओके, सो आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर रूट्स आहेत जे की फायबरस टाईपचे आहेत. लीफ ब्लेड आहे पॅरलल वेनेशनवालं. कॉर्नचं सीड जर तुम्ही पाहिलं तर ते मोनोकॉटिलेडन असतं, ते 2 पार्ट्समध्ये डिवाईड होत नाही. त्याचे जे वरचे असतात त्याला आपण सिल्क्स म्हणतो, केस टाईप स्ट्रक्चर असतं. नेक्स्ट आहे या ठिकाणीचे जे असे पॅक असतं ना ते, सो जे पॅक असतं त्याला आपण इयर म्हणतो. ओके, प्लांट आहे त्यामधला आजचा आपला शेवटचा टॉपिक आहे तो म्हणजे प्लांट लाईफ सायकल अँड अल्टरनेशन ऑफ जनरेशन. सो आता बेसिकली प्रत्येक
प्लांट असो किंवा ॲनिमल्स असो, प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये एक सायकल चालू असते. मग ती रिप्रोडक्शन सायकल असो किंवा वॉट एव्हर जी पण सायकल असो. तर त्याचप्रमाणे आज आपण प्लांट बॉडीमध्ये कशा पद्धतीने सायकल्स होतात, ज्याच्यामधून नवीन ऑर्गॅनिझम्स तयार होतात, तर ती सायकल आपण पाहणार आहोत, ज्याला म्हटलं जातं ऑल्टरनेशन ऑफ जनरेशन. आता त्याला ऑल्टरनेशन का म्हटलं जातं? जसं की तुम्हाला माहिती आहे, सेल डिव्हिजन 2 प्रकारे होतात. एक तर आहे मायटोसिस आणि एक तर असतं मिओसिस. ओके, सो आता या ठिकाणी काय होतं, प्लांट बॉडीमध्ये मिओसिस होतं, मिओसिस नंतर लगेच मायटोसिस होतं, मायटोसिस नंतर परत मिओसिस, परत मायटोसिस, हे असं चालू असतं. म्हणजे ऑल्टरनेटली होतं, आधी मायटोसिस, मग मिओसिस, मग परत मायटोसिस, असं ऑल्टरनेटली होत असतं. आणि त्यामुळे या प्रोसेसला ऑल्टरनेशन ऑफ जनरेशन असं म्हटलं जातं. सो लेट अस स्टार्ट. फर्स्ट ऑफ ऑल आपण सायकल समजून घेऊया. आपल्याकडे छानसं पिक्चर पण आहे ज्याद्वारे आपण हे समजून घेऊ शकतो. सो लेट अस स्टार्ट. फर्स्ट ऑफ ऑल, लाईफ सायकल ऑफ अ प्लांट इन्क्ल्यूड्स 2 फेजेस. कोणत्या पण लाईफ सायकलमध्ये फेज असतात, तर त्याचप्रमाणे प्लांटच्या लाईफ सायकलमध्ये 2 फेज आहेत. कोणते कोणते फेजेस? एक तर आहे स्पोरोफाईट आणि दुसरं आहे गॅमॅटोफाईट. हे 2 फेजेस आहेत. यामध्ये जर आपण पाहिलं तर स्पोरोफाईट 2N फॉर्ममध्ये असतं. आता हे 2N काय आहे की ॲज यू नो, आपल्या बॉडीमध्ये म्हणजे जस्ट फॉर एक्झाम्पल, आता आपण प्लांटचं पाहतोय, पण जस्ट फॉर एक्झाम्पल आपण आपलं एक्झाम्पल घेऊया की आपल्या बॉडीमध्ये 46 क्रोमोझोम्स आहेत. 46 म्हणजे काय? 2N क्रोमोझोम्स आहेत. N किती असतात? 23. 2Nच्या फॉर्ममध्ये म्हणजे काय? 46 क्रोमोझोम्स. जर आपण आपल्या बॉडीमध्ये पाहिलं तर आपल्या पूर्ण बॉडीमध्ये 2N फॉर्ममध्ये सेल्स प्रेझेंट असतात. ओके, क्रोमोझोम्स प्रेझेंट असतात. फक्त जे ओव्हरी आणि ओव्हरीमधून जे ओव्ह्यूल्स निघतात किंवा त्याचबरोबर स्पर्म्स असतील, तर ओवा आणि स्पर्म्स याच्यामध्ये फक्त N असतात, N प्रेझेंट असतात. आणि इतर जर आपले सेल्स आपण पाहिले सगळ्या बॉडीमधले, तर सगळ्यामध्ये 2N फॉर्ममध्येच प्रेझेंट असतात. ओके, म्हणजे सगळे कसे असतात? डिप्लॉईड असतात. 2N फॉर्म म्हणजे काय? डिप्लॉईड असतात. आणि फक्त ओवम आणि त्याचबरोबर स्पर्म हे फक्त कशामध्ये असतात? N फॉर्ममध्ये असतात. ओके, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये पण 2N आणि N फॉर्ममध्ये आहेच. त्याचप्रमाणे प्लांट बॉडीमध्ये पण 2N आणि N फॉर्ममध्ये सेल्स प्रेझेंट असतात. सो 2N म्हणजे जे पण स्पोरोफाईट्स आहेत आणि N म्हणजे जे पण गॅमॅटोफाईट्स आहेत. आता याच्यामध्ये दरवेळेस स्पोरोफाईटपासून गॅमॅटोफाईटकडे, परत गॅमॅटोफाईटपासून परत स्पोरोफाईटकडे अशी जी सायकल आहे त्याला आपण लाईफ सायकल म्हणतो. फक्त यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की स्पोरोफाईट हे नेहमी डिप्लॉईड असतात, म्हणजे 2Nच्या फॉर्ममध्ये असतात, आणि गॅमॅटोफाईट नेहमी हे प्लॉईड म्हणजेच 1Nच्या फॉर्ममध्ये असतात. आफ्टर दॅट, सम स्पेशल डिप्लॉईड सेल्स ऑफ स्पोरोफाईट डिवाइड बाय मिओसिस टू प्रोड्यूस हॅप्लॉईड सेल्स. आता जर आपण पाहिलं तर हे प्लांट आहे, याच्यामध्ये स्पोरोफाईट स्पोर्स आहेत. ओके, हे कशाच्या फॉर्ममध्ये असणार आहेत? 2Nच्या फॉर्ममध्ये. आता जर तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये काही असे स्पेशल सेल्स आहेत की त्यांचं जर मिओसिस झालं, या ठिकाणी काय होते? मिओसिस झालं, तर त्यापासून आपल्याला हॅप्लॉईड्स मिळणार आहेत. तुम्ही हे सगळं ऑलरेडी 10th स्टँडर्डला पाहिलं असेल की डिप्लॉईड सेल्सचं जेव्हा मिओसिस होतं, डिप्लॉईड सेल्स जेव्हा मिओसिस प्रोसेसच्यामध्ये जाते, तर तेव्हा त्यापासून आपल्याला हॅप्लॉईड सेल्स मिळतात. तर त्याच पद्धतीने जेव्हा 2N जे की स्पेशल टाईप ऑफ स्पोरोफाईट्स आहेत, ते जेव्हा मिओसिसमध्ये जाणार, तर त्याच्यापासून आपल्याला N मिळणार आहेत, म्हणजेच काय? हॅप्लॉईड सेल्स मिळणार आहेत. आणि याला आपण म्हणणार आहोत स्पोर्स. ओके, सो या ठिकाणी आपल्याला हॅप्लॉईड स्पोर्स मिळाले. आता हे जे हॅप्लॉईड स्पोर्स आहेत त्याच्या पुढची प्रोसेस आपण बघूया. सो नेक्स्ट these haploid cells divide mitotically to give rise to gametophyte. आता हे जे सेल्स आपले तयार झालेले आहेत कसे आहेत? हॅप्लॉईड आहेत, म्हणजे सिंगल N वाले आहेत. आता हे परत कशामध्ये जाणार? मायटोसिसमध्ये. आणि ॲज यू नो की मायटोसिसमध्ये नंबर वगैरे काही चेंज होत नाही. N असतील तर Nच राहतात, 2N असतील तर 2Nच राहतात. ओके, याच्यामध्ये अजिबात नंबर वगैरे काही चेंज होत नाही, क्रोमोझोम नंबर सेम राहतो. आणि त्यामुळे आपण मायटोसिसला इक्वेशनल डिव्हिजन म्हणतो, तर मिओसिसला आपण रिडक्शनल डिव्हिजन म्हणतो. रिडक्शनल का? तर मिओसिसमुळे 2Nचं काय झालं? N म्हणजे रिडक्शन झालं ना, सो त्याच्यामुळे आपण मिओसिसला रिडक्शनल डिव्हिजन म्हणतो. तर त्याचबरोबर आपण मायटोसिसला मात्र इक्वेशनल डिव्हिजन म्हणतो, कारण इक्वल राहतात नंबर्स. ओके, सो या ठिकाणी हॅप्लॉईड आहेत. गॅमॅटोफाईटमध्ये या ठिकाणी मायटोसिस होणार आणि हॅप्लॉईडच राहणार. ओके, हॅप्लॉईडच सेल्स राहणार, त्याच्या डिप्लॉईड किंवा काही बदल होणार नाहीत, हॅप्लॉईडच राहणार. आता गॅमॅटोफाईट्समध्ये काय होणार आहे? द गॅमॅटोफाईट प्रोड्युसेस मेल अँड फिमेल गॅमेट. आता गॅमॅटोफाईट्समधून 2 प्रकारचे गॅमेट्स तयार होणार आहेत, फिमेल गॅमेट आणि मेल गॅमेट. ओके, आता हे फिमेल गॅमेट आणि मेल गॅमेट फ्यूज होणार, म्हणजे यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होणार. आणि ॲज यू नो की फर्टिलायझेशन हे सगळं ही जी स्टेप आहे तर ही गॅमेट प्रोडक्शनची आहे. इथे फिमेल आणि मेल गॅमेट तयार होणार. ओके, सो यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होणार. फर्टिलायझेशन झाल्यानंतर झायगोट तयार होणार. आणि ॲज यू नो की झायगोट नेहमी कसं असतं? डिप्लॉईड असतं. ओके, झायगोट हे फर्स्ट सेल आहे जे की डिप्लॉईड तयार होतं. ओके, म्हणजे जेव्हा पण एखादा नवीन ऑर्गॅनिझम तयार होणार तर तो झायगोटपासून तयार होतोय. म्हणजे प्रत्येक ऑर्गॅनिझमचं जे फर्स्ट सेल असतं, म्हणजे पहिलं सेल जे असतं ते असतं डिप्लॉईड. ओके, सो आता झायगोट डिप्लॉईड का झालं? तर आपलं प्लांट आणि फिमेल आणि मेल गॅमेट कसे आहेत? हॅप्लॉईड आहेत, N चे आहे.
आता हे एन जेव्हा एकत्र येणार तेव्हा ऑब्वियसली 2n तयार होणार, म्हणून आपला झायगोट आहे 2nच्या फॉर्ममध्ये. ओके, सो झायगोट तयार झालं. आता झायगोट तयार झाल्यानंतरची स्टेप आपण बघूया. आफ्टर दॅट नेक्स्ट सो इट डिवाइड्स बाय मायटोसिस टू फॉर्म डिप्लॉइड स्पोरोफाइट. सो आता हे जे झायगोट तयार झालेलं आहे हे डिवाइड होतं मायटोसिसने. ओके, हे जे झायगोट तयार झालेलं आहे याच्यामध्ये मायटोसिस होतं, मायटोसिसने हे डिवाइड होतं आणि ॲज यू नो की मायटोसिसमध्ये नंबर चेंज होत नाही, सेमच राहतो. त्याच्यामुळे 2nचा 2nच राहणार आणि यापासून स्पोर्स तयार होणार जे की जाणार आहेत स्पोरोफाईटमध्ये. सो परत एकदा स्पोरोफाईट नंतर परत काही स्पेशल सेल्समध्ये मिओसिस होणार, त्यापासून परत स्पोर्स तयार होणार, त्याच्यामध्ये मायटोसिस होणार, गॅमेट्स तयार होणार, गॅमेट्सचं फ्युजन होणार, फर्टिलायझेशन होणार, त्याच्यानंतर परत झायगोट तयार होणार, झायगोटमध्ये मायटोसिस होणार, परत स्पोरोफाईट, परत मिओसिस, हे सगळं असं ऑल्टरनेटली चालू राहणार आहे आणि त्यामुळे याला आपण ऑल्टरनेशन ऑफ जनरेशन असं म्हणतो. ओके, सो हा जो फेज आहे ज्या ठिकाणी गॅमेट्स तयार झाले त्याला आपण गॅमेटोफाईट म्हणतो आणि हा जो वरचा फेज आहे की ज्यामध्ये स्पोर्स तयार झाले आणि झायगोट वगैरे होते, सगळे 2n प्रेझेंट होते, त्याला आपण म्हणणार आहोत स्पोरोफाईट फेज. यामध्ये सगळे n प्रेझेंट होते, यामध्ये सगळे 2n प्रेझेंट होते. ओके, सो आफ्टर दॅट the sporophytic and gametophytic generations generally occur alternately in the life cycle of a plant. आणि हे ऑल्टरनेटली होत असतात, एकदा मिओसिस, एकदा मायटोसिस, एकदा स्पोरोफाईट, मग गॅमेटोफाईट, मग परत स्पोरोफाईट, हे नेहमी होत राहणार आहे. ओके, दिस फिनोमिनन इज कॉल्ड ऑल्टरनेशन ऑफ जनरेशन आणि यालाच आपण ऑल्टरनेशन ऑफ जनरेशन म्हणतो. आधी स्पोरोफाईट, मग गॅमेटोफाईट, परत स्पोरोफाईट वगैरे वगैरे. ओके, सो नेक्स्ट आहे की कोणत्या कोणत्या प्लांट्समध्ये हे सगळं होत असतं ते आता आपण बघणार आहोत. So distinct alternation of these two generations is observed in bryophytes and pteridophytes. आपण याआधी ऑलरेडी पूर्ण चॅप्टर पाहिलं आहे ज्यामध्ये आपण ब्रायोफाइट्स आणि टेरिडोफाइट्स पाहिले होते आणि यामध्ये आपण असं पाहिलं होतं की जे पण प्लांट्स आहेत ब्रायोफाइट्समधले असो आणि टेरिडोफाइट्समधले असो त्याच्यामध्ये आपल्याला ऑल्टरनेशन ऑफ जनरेशन ही प्रोसेस पाहायला मिळते. इन जिम्नोस्पर्म अँड एन्जिओस्पर्म गॅमेटोफाइट इज मच रिड्यूस्ड अँड एक्झिस्ट विदिन स्पोरोफाइट. जर आपण एन्जिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्ममध्ये पाहिलं म्हणजे बेसिकली जर आपण फेनेरोगॅम्समध्ये पाहिलं, कारण एन्जिओस्पर्म जिम्नोस्पर्म्स काय फेनेरोगॅम्स आहेत, यांच्यामध्ये जर आपण पाहिलं तर यामध्ये गॅमेटोफाईट ही फेज थोडी रिड्यूस्ड असते म्हणजे थोडी कमी कालावधीची असते आणि स्पोरोफाईट जास्त कालावधीची असते. इन अल्गे बेस्ड अपॉन द नेचर ऑफ डोमिनंट फेज इन लाईफ सायकल इट इज कॉल्ड हॅप्लॉन्टिक, डिप्लॉन्टिक और हॅप्लोडिप्लॉन्टिक लाईफ सायकल. आता याच्यामध्ये कोणती प्रोसेस किती वेळाची आहे, म्हणजे सपोज की जर हॅप्लॉइड सेलमध्ये मायटोसिस होत असेल तर आपण म्हणणार ते हॅप्लॉन्टिक आहे. जर डिप्लॉइड सेलमध्ये मायटोसिस होत असेल आपण म्हणणार ते कसं आहे डिप्लॉइड आहे, डिप्लॉन्टिक आहे. जर हॅप्लोडिप्लॉन्टिक म्हणजे काय हॅप्लॉइड सेल्समध्ये पण मायटोसिस होतं आहे आणि डिप्लॉइड सेल्समध्ये पण मायटोसिस होतं आहे, आपण म्हणणार ते हॅप्लोडिप्लॉन्टिक आहे. ओके, म्हणजे बेसिकली कोणत्या सेलमध्ये कोणत्या एनमध्ये 2n आहे का n आहे, कोणत्या प्रकारच्या सेलमध्ये मायटोसिस होतं याच्यावरून आपण ते हॅप्लॉइड आहे म्हणजेच हॅप्लॉन्टिक आहे की डिप्लॉन्टिक आहे की दोघांमध्ये होत असेल तर हॅप्लोडिप्लॉन्टिक आहे हे आपण ठरवतो. ओके, सो इन ब्रायोफाइट्स हॅप्लॉइड गॅमेटोफाईट इज डॉमिनंट म्हणजे या ठिकाणी हे कशामध्ये येणार आहे हॅप्लॉन्टिकमध्ये येणार आहे, कारण याच्यामध्ये हॅप्लॉइड गॅमेटोफाईट कसं आहे डॉमिनंट आहे म्हणजे सगळ्यात जास्त हॅप्लॉइड गॅमेटोफाईट केलं जातं, गॅमेटोफाईट फेज मोठी आहे. इट इज फोटोसिंथॅटिक, इंडिपेंडंट, थॅलॉइड और इरेक्ट फेज. तुम्हाला माहिती आहे की ब्रायोफाईट्समध्ये काही एकदम जमिनीला चिटकून असतात प्लांट्स तर काही थोडी इरेक्ट पोझिशनमध्ये असतात. तर थॅलॉइड म्हणजे काही ज्यांना बॉडी पार्ट्स नाहीत किंवा ज्यांना लीव्ज वगैरे असं काही सेपरेट नाही आहे तर ते थॅलॉइड्समध्ये पण होणार आहे गॅमेटोफाईट फेज, त्याबरोबरच इरेक्टमध्ये पण होणार आहे, फोटोसिंथॅटिक, इंडिपेंडंट या सगळ्यांमध्ये होणार आहे. सो स्पोरोफाईट इज शॉर्ट लिव्ड, याच्यामध्ये स्पोरोफाईट कमी आहे. ऑब्वियसली गॅमेटोफाईट जास्त असेल तर स्पोरोफाईट कमी असणारच आहे. मल्टीसेल्युलर अँड डिपेंड्स टोटली ऑर पार्शली ऑन गॅमेटोफाईट फॉर न्यूट्रिशन अँड अँकोरेज. आता जर आपण या ठिकाणी पाहिलं तर यांच्यामधलं जे स्पोरोफाईट फेज आहे तर ते पूर्णतः म्हणजे इंडिपेंडेंटली किंवा टोटली डिपेंड असणार आहे गॅमेटोफाईट फेजवरती. सो वेअर ॲज इन टेरिडोफाईट्स जर आपण टेरिडोफाईट्समध्ये पाहिलं तर यांच्यामध्ये स्पोरोफाईट डॉमिनेट आहे. ब्रायोफाईटमध्ये गॅमेटोफाईट डॉमिनेट होतं तर टेरिडोफाईटमध्ये स्पोरोफाईट डॉमिनंट आहे. ओके, इंडिपेंडंट आहे. वेस्क्युलर प्लांट बॉडी, वेस्क्युलर म्हणजे काय ज्यांच्यामध्ये झायलेम आणि फ्लोएम हे प्रेझेंट असतात त्यांना आपण वेस्क्युलर प्लांट बॉडी म्हणतो. हॅप्लॉइड मल्टीसेल्युलर गॅमेटोफाईट इज जनरली ऑटोट्रॉफिक अँड शॉर्ट लिव्ड. ऑब्वियसली याच्यामध्ये स्पोरोफाईट डॉमिनंट आहे त्याच्यामुळे गॅमेटोफाईट शॉर्ट लिव्ड असणार आहेत आणि सोबतच ॲटोट्रॉफिक आहेत म्हणजे स्वतःचं फूड स्वतः तयार करणारे. इट ऑल्टरनेट्स विथ स्पोरोफाईट आणि स्पोरोफाईट नंतर त्यांची ऑल्टरनेशन प्रोसेस चालू असते. फक्त एवढंच की टेरिडोफाईट्समध्ये स्पोरोफाईट डोमिनंट आहे आणि गॅमेटोफाईट शॉर्ट लिव्ड आहे आणि ब्रायोफाईटमध्ये याच्या अपोजिट आहे, गॅमेटोफाईट डोमिनंट आहे आणि स्पोरोफाईट शॉर्ट लिव्ड आहे. ओके, आफ्टर दॅट आय होप की तुम्हाला हा डायग्राम पूर्ण समजला असेल. नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत पुढची प्रोसेस. आता यामध्ये आपण डिप्लॉन्टिक, हॅप्लॉन्टिक आणि हॅप्लोडिप्लॉन्टिक पाहणार आहोत.
फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी तुम्हाला डायग्राम पाहायला मिळेल आणि इथे तुम्हाला एक्सप्लेनेशन पाहायला मिळेल. सो हिअर मायटोटिक डिव्हिजन ऑकर्स ओनली इन डिप्लॉइड सेल्स. जर डिप्लॉइड सेल्समध्ये मायटोटिक होते तर त्याला आपण डिप्लॉन्टिक म्हणणार. हॅप्लॉइड सेल्समध्ये मायटोटिक डिव्हिजन होते त्याला आपण हॅप्लॉन्टिक म्हणणार. आणि हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड दोघांमध्ये होते त्याला आपण हॅप्लोडिप्लॉन्टिक म्हणणार. ओके. सो गॅमेट्स फॉर्म थ्रू मिओसिस आर हॅप्लॉइड इन नेचर. आता यामध्ये मिओसिसने जे काही गॅमेट्स तयार होतात ते कसे असणार आहेत? हॅप्लॉइड. ऑब्वियसली गॅमेट्स नेहमी हॅप्लॉइडच असतात. ओके. कारण गॅमेट्स मिओसिसनेच तयार होतात आणि ते नेहमी एनच्या फॉर्ममध्ये असतात, कारण आपल्याला झायगोट 2n फॉर्ममध्ये पाहिजे म्हणून. आफ्टर दॅट द डिप्लॉइड झायगोट डिवाइड मायटोटिकली. आणि मग डिप्लॉइड झायगोट तयार होतो. झायगोट कसा असतो? डिप्लॉइड असतो आणि तो मायटोटिकली डिवाइड होतो. म्हणजेच काय? पुढे झायगोट तयार होऊन स्पोर्स तयार होणार आहेत. ओके. कशाने? मायटोटिक डिव्हिजनने. So in this process, production of multicellular diploid organisms or in the production of many diploid single cells takes place. आणि यामुळे हा झायगोट मायटोटिकली डिवाइड होणार. झायगोट जेव्हा डिवाइड होणार तेव्हा यापासून मायटोटिकली डिवाइड झाल्यानंतर, कारण झायगोट 2nच्या फॉर्ममध्ये आहे आणि मायटोसिसमध्ये सेम नंबर राहतो, नंबर चेंज होत नाही. त्याच्यामुळे 2nच्या फॉर्ममध्ये म्हणजेच डिप्लॉइड फॉर्ममध्ये इतर सेल्स आणि इतर ऑर्गॅनिझम्स तयार होणार. ओके. सो अशा पद्धतीने हे आहे डिप्लॉन्टिक प्रोसेस. ही ॲनिमल्समध्ये पाहायला मिळते. तीच प्रोसेस या ठिकाणी डायग्रामॅटिक फॉर्ममध्ये आहे. आता हा जो वरचा फेज आहे तो एन फॉर्ममध्ये आहे आणि खालचा फेज 2n फॉर्ममध्ये आहे. एन फॉर्ममध्ये म्हणजेच हा गॅमॅटोफाईट आहे आणि 2n फॉर्ममध्ये म्हणजेच हे स्पोरोफाईट आहे. ओके. सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पहिल्यांदा काय होणार आहे? इथे जर आपण पाहिलं तर हा एक स्पोरोफाईट आहे, एक ऑर्गॅनिझम आहे. त्याच्यामध्ये मिओसिस होणार. मिओसिस नंतर या ठिकाणी गॅमॅटोफाईट फेजमध्ये आपण येणार आहोत, ज्या ठिकाणी एन फॉर्म आहे. सो गॅमॅटोफाईटमध्ये आल्यानंतर या ठिकाणी गॅमेट्स तयार होणार. गॅमेट्सचं फर्टिलायझेशन होणार, झायगोट होणार. परत हा झायगोट मायटोसिसने डिवाइड होणार. परत त्यापासून एक सेल तयार होणार 2nच्या फॉर्ममध्ये. परत ह्याचं मिओसिस, परत गॅमेट, परत फर्टिलायझेशन, परत झायगोट, परत सेल, असं हे कंटिन्युअली प्रोसेस होत राहणार आहे. फक्त एवढंच की यामध्ये डिप्लॉइड सेल्समध्ये मायटोटिक डिव्हिजन होत असतं, म्हणून हे डिप्लॉन्टिक आहे. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हॅप्लॉन्टिक आणि हॅप्लोडिप्लॉन्टिक. सो पहिल्यांदा तर आपण रीड करूया आणि मग आपण प्रोसेस समजून घेणार आहोत. सो हॅप्लॉन्टिकमध्ये हिअर मायटोसिस ऑकर्स इन हॅप्लॉइड सेल्स. इट रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ सिंगल हॅप्लॉइड सेल्स और मल्टीसेल्युलर हॅप्लॉइड ऑर्गॅनिझम्स. आणि जेव्हा या प्रोसेसमध्ये हॅप्लॉइड सेल्स तयार होतात तर यापासून एकतर हॅप्लॉइडमध्ये मायटोसिस डिव्हिजन झाल्यानंतर एकतर यापासून हॅप्लॉइड सेल्स तयार होतात किंवा मल्टीसेल्युलर हॅप्लॉइड ऑर्गॅनिझम्स तयार होतात. दिस फॉर्म्स प्रोड्यूस दी गॅमेट्स थ्रू मायटोसिस. आणि यामध्ये गॅमेट्स मायटोसिसने तयार होतात, कारण हे ऑलरेडी हॅप्लॉइड आहेत. आता ह्याचं अजून हॅप्लॉइड कसं करणार? त्याच्यामुळे याच्यामध्ये गॅमेट्स मायटोसिसने होतात, कारण मायटोसिसमध्ये नंबर चेंज होत नाही. ओके. आपल्याला झायगोट कशामध्ये पाहिजे? 2n पाहिजे. मग त्यासाठी आपल्याला आपले जे गॅमेट्स आहेत तर ते n फॉर्ममध्ये असायला पाहिजेत. आणि ॲज यू नो की हा मेन सेलच n फॉर्ममध्ये आहे. मग याचा अजून आपण मिओसिस कसं करणार? ऑब्वियसली करू शकत नाही. आणि त्यामुळे या ठिकाणी जे गॅमेट्स आहेत तर ते मायटोसिसने प्रोड्यूस होतात. ओके. आणि 2nच्या फॉर्ममध्ये झायगोट तयार होतं आफ्टर फर्टिलायझेशन ऑफ these gametes. This cell is the only diploid cell in the entire life cycle of the organism. आणि झायगोट हे एक असं सेल आहे, हॅप्लॉन्टिकमध्ये आपण फक्त पाहतोय. हॅप्लॉन्टिकमध्ये झायगोट हे असं सेल आहे जे फक्त 2nमध्ये आहे. म्हणजे इतर कोणतेही सेल हॅप्लॉन्टिकमधलं 2n फॉर्ममध्ये नाही आहे, कारण नावातच हॅप्लॉन्टिक आहे म्हणजे सगळे हॅप्लॉइड आहेत आणि फक्त झायगोटच डिप्लॉइड असतं. ओके. फक्त झायगोटच 2nच्या फॉर्ममध्ये आहे. त्याच्यामुळे फक्त झायगोटच डिप्लॉइड सेल आहे पूर्ण लाईफ सायकलमध्ये हॅप्लॉन्टिकवाल्या. ओके. सो थस द सेम झायगोटिक सेल लेटर अंडरगोज मिओसिस. आणि परत याच झायगोटिक सेलचं मिओसिस होणार. परत त्यापासून स्पोर्स तयार होणार. परत त्यांचं मायटोसिस होऊन त्यापासून गॅमेट्स तयार होणार. परत त्यांचं फ्युजन होऊन त्यापासून परत झायगोट तयार होणार. परत झायगोटचं मिओसिस होऊन परत स्पोर्स तयार होणार. सो ही सगळी प्रोसेस कंटिन्यू होत राहणार आहे. बरं, आता हॅप्लॉन्टिक कोण असतात? तर जे पण फंगाय आहेत, अल्गी आहेत, त्यांच्यामध्ये हॅप्लॉन्टिक होत असतं. ओके. सो आता आपण बघूया डायग्राममध्ये. सो ही जी एवढी डायग्राम आहे तर ती आहे हॅप्लॉन्टिकसाठी. आता इथे जर आपण पाहिलं वरचा एन फेज आहे आणि खालचा 2n फेज आहे, म्हणजे हा स्पोरोफाईटवाला आहे आणि हा एवढा जो आहे हा गॅमॅटोफाईटवाला आहे. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी हे जे स्पोर्स आहेत ते एकतर 2nच्या फॉर्ममध्ये प्रेझेंट नसतातच. 2nच्या फॉर्ममध्ये यांच्याकडे फक्त झायगोट प्रेझेंट असतं. त्याच्यामुळे डायरेक्ट इथून यांची प्रोसेस तयार होते की यांच्याकडे एक सिम्पल सेल प्रेझेंट आहे जो की हॅप्लॉइड आहे. हॅप्लॉइड सेल्सचंच मायटोटिक डिव्हिजन होतं आणि त्यापासून यांच्याकडे 2 प्रकारचे गॅमेट्स तयार होतात. गॅमेट्स या साईडला 2 प्रकारचे गॅमेट्स तयार होतात आणि त्या गॅमेट्सचं फर्टिलायझेशन झाल्यानंतर यापासून एक झायगोट तयार होतं, जे की ते फक्त तेच झायगोट 2nच्या फॉर्ममध्ये आहे. परत त्या झायगोटचं मिओसिस होतं. मिओसिसपासून परत स्पोर्स तयार होणार. परत या स्पोर्सपासून पुन्हा एकदा या ठिकाणी गॅमेट्स तयार होणार, जे की nच्या फॉर्ममध्ये. आणि या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मायटोसिस डिव्हिजन होतं आहे. ओके. कुठेही मिओसिस होत नाही आहे, फक्त या ठिकाणी मिओसिस होते.
सो त्याच्यानंतर झायगोट तयार होणार, झायगोट नंतर मिओसिस, मिओसिस नंतर परत एकदा स्पोर्स आणि परत मायटोटिकने पुन्हा एकदा प्रोसेस कंटिन्यू. ओके, सो आय होप की तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट आहे हॅप्लोडिप्लॉन्टिक. आता हॅप्लोडिप्लॉन्टिकमध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी दोन्ही डिप्लॉइड आणि हॅप्लॉइड दोन्ही सेल्समध्ये मायटोसिस होतं. ओके, हॅप्लॉइड सेल्समध्ये पण आणि डिप्लॉइड सेल्समध्ये पण मायटोसिस होतं. दीज ऑर्गॅनिझम्स अंडरगो थ्रू अ फेज इन विच दे आर मल्टीसेल्युलर अँड हॅप्लॉइड, म्हणजेच कोणता फेज आहे तो गॅमॅटोफाईट, अँड अ फेज इन विच दे आर मल्टीसेल्युलर अँड डिप्लॉइड जो की आहे स्पोरोफाईट. ऑब्वियसली हॅप्लॉइड असेल तर गॅमॅटोफाईटमध्येच येणार आहे आणि डिप्लॉइड असेल तर स्पोरोफाईटमध्येच येणार आहे. आता हे जे हॅप्लोडिप्लॉन्टिक आहे तर ते लँड प्लांट्समध्ये आणि बऱ्याचशा प्रकारच्या अल्गीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सो या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर फर्स्ट ऑफ ऑल इथे जर पाहिलं तर आपल्याकडे आहेत स्पोर्स. आता हे जे स्पोर्स आहेत ते हॅप्लॉइड असू शकतात किंवा डिप्लॉइड असू शकतात, पण या ठिकाणी मायटोसिस होत आहे म्हणजे ऑब्वियसली ते यांच्या फॉर्ममध्ये असणार आहेत. सो मायटोसिस नंतर या ठिकाणी गॅमेट्स तयार होतात यांच्या फॉर्ममधले, त्यांचं फर्टिलायझेशन होतं आहे. या ठिकाणी झायगोट तयार होणार आहे, झायगोट 2N फॉर्ममध्ये आहे. या फेजमध्ये जे काय आहे ना, या ऑरेंज फेजमध्ये ते सगळे 2N वाले आहेत आणि या ग्रीन फेजमधले सगळे Nच्या फॉर्ममध्ये आहेत. ओके, सो आता या ठिकाणी आपलं जे झायगोट तयार झालं ते 2Nच्या फॉर्ममध्ये आहे. आता हे झायगोट परत या ठिकाणी मिओसिसने डिवाईड होणार आणि परत त्याच्यामध्ये N तयार होणार, कारण मिओसिसने काय होतं नंबर्स रिडक्शन होतं त्यांचं, म्हणजेच 2Nचे N तयार होणार. सो परत त्यापासून स्पोर्स तयार होणार, परत मायटोसिसने गॅमेट तयार होणार, परत ते गॅमेट फर्टिलाइज होणार, गॅमेट फर्टिलाइज झाल्यानंतर झायगोट परत मिओसिसने डिवाईड होणार, परत स्पोर्स. अशा पद्धतीने ही प्रोसेस चालू राहणार. फक्त एकच फरक आहे की या प्रोसेसमध्ये हॅप्लॉइड सेल्समध्ये पण मायटोसिस होतं आणि डिप्लॉइड सेल्समध्ये पण मायटोसिस होतं. ओके, सो हा एकच फक्त फरक आहे, बाकी सगळ्यामध्ये बाकी सगळी प्रोसेस ऑलमोस्ट सेम आहे. आता हे जे आहे हे काही प्लांट्समध्ये आणि काही अल्गेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ओके, सो ही होती प्रोसेस. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आय होप की तुम्हाला हे सगळं समजलं असेल आणि हे काही एक्झाम्पल्स आहेत जे की लक्षात ठेवायचे आहेत. डिप्लॉन्टिक फक्त ॲनिमल्समध्ये होतं, हॅप्लॉन्टिक काही अल्गेमध्ये आणि फंगायमध्ये. हे एकदम थोडे एक्झाम्पल्स आहेत आणि तुम्हाला महाराष्ट्र बोर्डमध्ये एवढेच आहेत. सो तुम्ही एवढे प्रिपेअर केले तरी पण बसेल, बाकी सगळे तुम्हाला NCERTमध्ये वगैरे पाहायला मिळतील. नेक्स्ट आहे लँड प्लांट आणि इतर प्रकारचे जे अल्गीज आहेत तर ते. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.